जागा रे गोपाळांनो रामनामी जागा, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा, कळी काळा आकळा महादोष जाती भंगा, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनी उठी, सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनी उठी, नामाच्या गजरे पातके रिगाली कपाटी, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन, दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। द्वादशी साधने कोटी कुळे उद्धरती, द्वादशी साधने कोटी कुळे उद्धरती, नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। कळी काळा आकळा महादोष जाती भंगा, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा, तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निजधामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा, कळी काळा कळा महादोष जाती भंगा, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। विठ्ठला 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 जागा रे गोपाळांनो रामनामी जागा, कळी काळा कळा महादोष जाती भंगा, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो। विठ्ठला 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 अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या ह्या टाकळी गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या संबंधानं नितांत श्रद्धाभाव आहे, वारकरी संप्रदायातील एक अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व वैकुंठवासी हरिभक्तिपरायण गुरुवर्य वाल्मिक महाराज टाकळीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे। भगवान परमात्म्याच्या भजन सेवेमध्ये ज्या परंपरेनं स्वतःला संपूर्णपणे समर्पित केलेलं आहे, अशा एका समर्पित परिवाराच्या अत्यंत अग्रगणी असलेलं हे व्यक्तिमत्व आहे। या परिवाराचा विचार करायचा झाला तर या परिवाराकडे भजनाची परंपरा आहे, या परिवाराकडे कीर्तनाची परंपरा आहे, या परिवाराकडे गोसेवेची परंपरा आहे आणि या परिवाराकडे वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा आहे। म्हणून हा सगळा वारकरी समाज आजच्या ह्या कीर्तनाकरता उपस्थित आहे। इतकं सोपं आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या परमात्म्याच्या नामसंकीर्तनाच्या संबंधानं नितांत श्रद्धाभाव व्यक्त केला आणि तुका म्हणे येथे भजन प्रमाण असं ज्यांनी सांगितलं, त्याच तुकाराम महाराजांच्या वचनाचा संपूर्णपणे अंगीकार करून या भजन सेवेमध्ये ज्यांनी स्वतःला समर्पित केलं, असं हे एक व्यक्तिमत्व आहे।
कीर्तन शैली किंवा सामान्य जो राहणीमान आहे त्या सगळ्या राहणीमानाच्या शैलीच्या संबंधाने विचार करायचा झाला तर अत्यंत विनोदी स्वभावाचं असलेलं हे व्यक्तिमत्व की ज्यांना आपण सगळ्यांनी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे विनोदी स्वभावाचं कीर्तन आहे. त्यांचं कीर्तन म्हणजे विनोदी स्वभावाचं कीर्तन, त्याच्यामुळे त्यांचं कीर्तन आणि माझं कीर्तन कितपत मिळेल हे मला शंकाच आहे. कारण त्यांचं विनोदी असेल पण माझं तसं असेल असं नाही सांगता येत. पण दुसरा एक चांगला गुण त्यांचा होता, म्हणजे कसं त्यांचं विनोदी जसं होतं तसं त्यांचं निर्भीड पण होतं. तसं त्यांचं, म्हणून मला पहिलं नाही जमलं तर दुसरं नक्की जमेल. मला विनोदी जरी नाही जमलं तरी निर्भीड मात्र मी नक्की बोलू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ कीर्तन करायचं झालं तर मी विनोदी नाही करू शकत पण मी निर्भीड नक्की करू शकतो. तेवढं मात्र त्यांच्या गुणाचा मी आपल्या या कीर्तनामध्ये थोडाफार काहीतरी लवलेश आणण्याचा प्रयत्न करेन. म्हणून त्यांच्या ह्या तृतीय पुण्यस्मरण आहे. तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय पुरुषोत्तम महाराज टाकळीकर महाराजांची आमची जेव्हा भेट झाली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ आपण यावं आणि कीर्तन करावं अशा संबंधानं विनंती केली. आणि त्यांच्या ह्या आग्रहाला काय म्हणू त्याला बळी पडून म्हणतो मी एवढ्याकरता म्हणतो कारण सकाळचं कीर्तन मी मुंबईत केलं आहे आणि ते कीर्तन करून बरोबर 5.25 तासाची ड्रायव्हिंग करून पण आलो आहे. त्याच्यामुळे त्यांचा एक चांगला आग्रह, अगदी 1-2च कीर्तन आम्ही एकत्र होतो परंतु तरी काय आहे समानशिले व्यसनेषु सख्यम हे जसं म्हटलं जातं की लवकर संगत व्हावी याच्याकरता काय सारखं असावं लागतं तर व्यसन सारखं असावं लागतं. व्यसनं ज्याची सारखी असतात त्यांच्या संगती लवकर होतात. तुम्ही ऐकताय ना? व्यसनं ज्याची सारखी असतात त्यांच्या संगती लवकर होतात. कारण व्यसनं ज्याची सारखी असतात की नाही त्यांना नेहमी आपलं ज्याचं व्यसन असतं त्याच्यामध्ये आदानप्रदान करण्याची सवय असते. आता तुम्ही कुठल्या व्यसनाचा विचार करता तुमच्या अंतःकरणाला ठाऊक, पण बऱ्याच व्यसनामध्ये आदानप्रदान करावं लागतं. बरोबर बोलतोय ना मी? बरोबर म्हणजे मी भजनाचं व्यसन बोलतोय बरं का. भजनाचं व्यसन असलं की आम्ही काय करतो चालींचं आदानप्रदान करतो. कीर्तनाचं व्यसन असेल तर चिंतनाचं आदानप्रदान करतो. कथेचं व्यसन असेल तर निरनिराळ्या कथांचं आदानप्रदान करतो. वेदांताचं व्यसन असेल तर प्रक्रियांचं आदानप्रदान करतो. बरोबर की नाही? असं आदानप्रदान. बाकीची व्यसनं असतील तर मग काय एक तर तंबाखू नाही तर चुना आहेच ते आदानप्रदान. नाही कळलं अजून? कळणार तरी कसं आपल्याला नाहीच तर ज्याला असेल त्यांना कळेल ते. अरखा व्यसन सारखं असेल तर संगती लवकर होत असते. अभ्यासाचं भजनाचं असं एक चांगलं व्यसन आम्हा दोघांचं कदाचित सारखंच असावं आणि म्हणून वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांनी आम्हाला पाचारण केलं आणि तच निमित्तानं या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित झालो. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा बहुतेकांच्या ओळखीचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी संतांचं इथं येण्याचं जे एक प्रमुख कर्तव्य असतं की ज्याला आपण लोकजागृतीचं कर्तव्य म्हणतो ते लोकजागृतीचं कर्तव्य नामदेव महाराजांनी या अभंगातून केलेलं आहे. अर्थात काय केलेलं आहे तर नामदेव महाराजांनी या अभंगातून लोकांना जागं केलेलं आहे. लोकांना जागं करण्याचं काम नामदेव महाराजांनी या अभंगातून केलं आहे. आणि जे जागं करणं नामदेव महाराजांनी केलं आहे ते प्रामुख्यानं एका घटकाशी संबंधित जागं केलेलं आहे. कोणतं घटक आहे? या समस्त अभंगाचा विचार केला तर या अभंगाच्या पहिल्या 2 चरणात एक घटक आहे आणि या अभंगाच्या दुसऱ्या 2 चरणात एक घटक आहे. आणि त्या दोनही घटकांना एकत्र करायचं ठरवलं तर या दोनही घटकांना आपल्याला एकाच शब्दाखाली घेता येतं आणि त्याला व्रत असं म्हणतात. व्रत नावाचा एक घटक आहे. व्रत आपण ऐकतो की नाही? व्रत या अभंग दुसऱ्या 2 चरणामध्ये असलेलं व्रत आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. दुसऱ्या 2 चरणामध्ये म्हणजे 3रं चरण आणि 4थं चरण या चरणामध्ये नामदेव महाराजांनी जे व्रत सांगितलं आहे ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. दशमी एक व्रत करा दंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण, द्वादशी साधने कोटी कुळे उद्धरती, नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठे. इथं जे दशमी एकादशी द्वादशी हे जे सांगितलेलं आहे हे एक व्रत आहे. हे एक व्रत आहे. आणि पहिलं आणि दुसरं चरण जे की नाही त्या 2 चरणामध्ये सुद्धा नामदेव महाराजांनी एक व्रत सांगितलेलं आहे आणि त्या व्रताचं नाव आहे राम नाम ग्रहण व्रत. आपण जर थोडासा व्रतांचा अभ्यास केला तर त्या सगळ्या व्रतांमध्ये राम नाम ग्रहणाचा एक व्रत आहे. ते कशाकरता वापरलं जातं त्या संबंधानं मी थोडंसं चिंतन करेन. पण राम नाम ग्रहणाचं एक व्रत आहे आणि एकादशी नावाचं एक दुसरं व्रत आहे. आणि अगदी बरं का हे इथं येईपर्यंत पण ठरलं नव्हतं की मी काय बोलणार आहे.
पण इथं आल्यानंतर म्हटलं बाबा चला आपण जागा रे रामनामी जागा रे गोपाळांनो रामनामी जागा हा अभंग म्हणू आणि या अभंगावर थोडंसं चिंतन करू. नाही म्हणजे मागे पण केलेलं आहे, असलं काही नाही, केलेलं आहे. परंतु म्हटलं इथं काहीतरी बोलूया. आणि नंतर जेव्हा कुंदन महाराज आणि नारायण महाराज इथं चाली करता आले तेव्हा माझ्या चटकन लक्षात आलं की अरे आज द्वादशीच आहे, द्वादशी साधने कोटी कुळे उद्धरते, असा एक व्यवस्थित संगती त्याची जुळून आली. त्याच्यामुळे पहिल्या 2 चरणामध्ये राम नामग्रहणाचं एक व्रत आहे आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये एकादशी नावाचं एक व्रत आहे. अशा या दोन्ही व्रताच्या संबंधानं नामदेव महाराजांनी काय केलं आहे, आपल्याला जागं केलं आहे. विठ्ठला विठ्ठला इथं आल्यानंतर जागं करणं हे कामच आहे. आपल्या सगळ्यांना जागं करतात आणि आपल्याला वारंवार जागं करणारी ही सगळी संत मंडळी आहेत बरं का. वारंवार आपण रोज सकाळी म्हणतो ते आपल्याला जागच करणं असतं की नाही. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पेशून. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. हे काय आहे, हे जागं करणं आहे. आपल्याला जागं करतात, आपल्याला जागं केलेलं आहे, जागं करून सांगितलेलं आहे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, जागं करणं केलेलं आहे. उठा उठा साधू संत साधा पुलिहित, साधा पुलिहित, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, मग कैचा भगवंत. उठा उठा साधू संत. हे कोणाला जागं केलंय, कोणाला जागं केलंय, हे कोणाला जागं केलंय, साधू संतांना. अजिबात नाही. संतांना जागं करण्याची काय गरज आहे मला सांगा ना. संतांना जागं करताना काय सांगितलंय, जाईल जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. हे संतांना सांगावं काय, हे संतांनी आपल्याला सांगायचं. आपण त्यांना सांगायची काय गरज आहे. उठोनी वेगेसी चला जाऊ राऊळाशी, हे संतांना सांगायची गरज आहे, अजिबात नाही. त्यामुळे इथं वरवर जरी दिसत असताना उठा उठा साधू संत म्हणून ते साधू संत जरी नामोल्लेख तुकाराम महाराजांनी केलेला असला तरी पण तो साधू संत म्हणजे काही संताला उपदेश नाही. ते साधू संत म्हणजे कोण, ते साधू संत म्हणजे आपण. ते साधू संत म्हणजे आपण. हा शब्द साधू संतच आहे, पण तो जो शब्द साधू संत वापरला आहे तो प्रेमानं नाही वापरला आहे, तो औपरोधिक आहे, उपरोधानं म्हटलेलं आहे. उपरोधात्मक तुम्हाला साधू संत म्हटलं आहे. तर नाही का, असं समजा आपण आषाढीच्या सोहळ्याला गेलो आणि आषाढीच्या सोहळ्याला गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला कीर्तन झालं, भोजन झालं, झोपले सगळे. झोपल्यानंतर सकाळी किती वाजता उठावं लागतं आहे आषाढीच्या सोहळ्यात. माऊलींच्या पाठी गेलो, एक 2-2:30 वाजता उठावं लागतं. माऊलींच्या पाठी गेले तर 2-2:30 वाजता उठायचं. 2-2:30 वाजता उठायचं, काय ते आपलं आवरायचं. 3 वाजता सगळे तंबू पाडले जातात, ते सगळे उचलून घेऊन जाले जातात. ठीक आहे. 2:30 वाजता आपल्याला तंबू मोकळा करायचा असतो. 2:30 वाजता सगळे उठतात आणि एखादाच कोणीतरी असा असतो की तो उठतच नाही, तो झोपलेलाच असतो. तो जो झोपलेला असतो तो उठत नाही की नाही, त्याला बाकीचे सगळे म्हणतात ओ महाराज उठा, सगळे तंबू पडले. आता ओ महाराज उठा म्हटले ना, तो महाराज नसतो काही, तो अजिबात महाराज नसतो, पण तरी त्याला म्हटलं जातं ओ महाराज उठा, ओ महाराज उठ. बरं ते सगळं सोडा. वारीमध्ये आपण सगळ्यांना काय म्हणतो, असतात काय सगळे, सगळे काय माऊली असतात काय, नाही. पण तरी आपण त्यांना म्हणतो की नाही. अहो एखादा तंबाखू खाणारा असेल ना तरी पण आपण त्यांना म्हणतो माऊली खाऊ नका म्हणून. हे कशानं आहे, हे सगळं उपरोधात्मक बोलणं आहे. त्याप्रमाणे उठा उठा साधू संत, हे साधू संत म्हणजे आपणच आहे. आपल्याला उपरोधात्मक म्हटलेलं आहे आणि आपल्याला जागं केलेलं आहे. जाईला हा नरदेह मग कैचा भगवंत. या सगळ्या पद्धतीनं काय केलेलं आहे, जागं केलेलं आहे. आपल्याला जागं करण्याचं काम या संत मंडळींनी केलेलं आहे. आणि जागं केलं असेल तर अर्थातच, जागं त्यांनी केलं आहे तर अर्थातच आपण कसे आहोत, आपण झोपलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला जागं केलं आहे. जागं केलं जातं, ते झोपलेल्याला जागं केलं जातं की जागं असलेल्याला जागं केलं जातं सांगावं. झोपलेल्याला जागं केलं जातं. जो झोपला आहे त्याला जागं करण्याची पद्धत आहे. आणि जर नामदेव महाराज जागं करत असतील तर याचा अर्थ आपण झोपलेलो आहोत. म्हणजे नामदेव महाराजांनी काय केलं आहे, आपल्याला झोपेतून जागं केलं आहे. विठ्ठला विठ्ठला
नामदेव महाराजांनी झोपेतून आपल्याला जागं केलंय संतांनी. मला सांगा ना, जर झोपेतूनच जागं करायचं असेल, झोपेतूनच जागं करायचं असेल तर त्याला संत कशाला पाहिजेत? आपल्याला जर झोप लागली तर त्या झोपेतून जागं करण्याकरता संतांना येण्याची गरज आहे का? काहीच गरज नाही. झोपेतून जागं करायचं असेल तर काय करायचं? काही नाही, शेजारच्यानं फक्त कोपरा मारायचं आणि सांगायचं उठ महाराज तुझ्याकडे बघतात. कळलं ना आपल्याला? हे कीर्तनातल्या झोपेचं आहे. उठ उठ म्हणजे काही नाही, सामान्य कुणीतरी आलं तरी पण झोपेतून जागं करता येतं. संतच आले पाहिजेत असं काही नाही आहे. पण तरी जर नामदेव महाराज येऊन जागं करत असतील, अर्थ इतकाच आहे की आपण जी सामान्यपणे पाहत असतो ती झोप वेगळी आहे आणि संत मंडळी आपल्याला ज्या झोपेतून जागं करतात ती झोप वेगळी आहे. या दोनही झोपा वेगळ्या आहेत. फक्त फरक इतकाच आहे की या दोघाही झोपांचा परिणाम मात्र सारखा आहे. दोन्ही झोपांचा झोप काय करते मला सांगा. सामान्य आपल्याला जी झोप लागते ना ती झोप काय करते याचा विचार करा. एक सामान्य झोप कळली ना की आपल्याला अज्ञानाची पण झोप कळणार आहे. फक्त सामान्य झोप आधी समजून घ्या. काय करते सामान्य झोप? आपण झोपलो म्हणजे काय झालं सांगा. झोपेनं सगळ्यात पहिलं काम काय केलं? झोपेनं सगळ्यात पहिलं काम असं केलं की आपल्याला डोळ्यासमोर जे दिसत होतं ते सगळं दिसणं बंद केलं. बरोबर? आपल्याला दिसणं बंद केलं. जे आपल्याला डोळ्यानं दिसत होतं ते डोळ्यानं जेवढं काही दिसत होतं ते सगळं दाखवणं आपल्याला बंद केलं. हा पहिला परिणाम आहे कोणाचा? झोपेचा. आणि दुसरा परिणाम काय आहे? तिनं आपल्याला जे डोळ्यासमोर दिसत होतं ते दाखवणं बंद केलं. आणि दाखवणं बंद केल्यानंतर आपल्याला काहीच दिसत नाही असं नाही. मग झोप लागल्यानंतर आपल्याला काहीतरी चित्रविचित्र दाखवायची सुरुवात केली. त्याला काय म्हणतात? स्वप्न म्हणतात. म्हणजे थोडक्यात झोपेनं काय केलं? जे डोळ्यासमोर दिसत होतं ते दाखवणं बंद केलं आणि झोप लागल्यानंतर चित्रविचित्र गोष्टी ती दाखवायला लागली. हा कोणाचा परिणाम आहे? सामान्य झोपेचा परिणाम आहे. स्वप्न पडतं म्हणजे काय करतं? स्वप्नात आपण पाहतो, भरपूर काही पाहतो. अनेक चित्रविचित्र घटना आपण स्वप्नामध्ये पाहतो. स्वप्नात पाहिलेल्या सगळ्याच गोष्टी काय खऱ्या असतात का सांगा? अजिबात नाही. स्वप्न म्हणजे काय असतं? आपण जे काही दिवसभरामध्ये पाहतो त्या सगळ्याचं एकत्रीकरण जे आपल्याला झोपेत गेल्यानंतर दिसतं त्याला काय म्हणायचं? स्वप्न आहे. जे दिवसात पाहतो तेच आपल्याला स्वप्नात दिसत असतं. मग स्वप्नानं आपल्याला काय दाखवलं? चित्रविचित्र गोष्टी दाखवल्या. याचा अर्थ झोपेनं काय केलंय? पहिला परिणाम असा झाला, डोळ्यासमोर जे दिसत होतं ते दाखवणं बंद केलं. आणि दुसरा परिणाम असा झाला की नको त्या चित्रविचित्र गोष्टी दाखवायला लागला. हा सामान्य झोपेचा परिणाम आहे. विठ्ठला आणि आता संत मंडळी आपल्याला जागं करतात ते कुठल्या झोपेतून? तर ते अज्ञानरूपी झोपेतून जागं करतात. अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादी अनादी. या झोपेमध्ये आपण काय आज झोपलोय असं नाही. अज्ञानाच्या झोपेत आपण झोपलोय ते अनेक जन्मांपासून झोपलोय. का आजच झोप लागलेली आहे असं नाही. अनेक जन्मांपासून आपण या झोपेमध्ये झोपलेलो आहोत. आणि या अनादी झोपेतून आपल्याला कुणी जागं केलंय? संतांनी जागं केलेलं आहे. अविद्येची या निद्रा, ही जी निद्रा आहे ती अविद्यारूपी निद्रा आहे, अज्ञानरूपी निद्रा आहे. आणि अज्ञानरूपी निद्रेचं पण परत तेच काम आहे. सामान्य झोपेनं काय काम केलं सांगा? सामान्य झोपेनं काय काम केलं? झोपू नका असं सामान्य झोपेनं काय केलं काम? सामान्य झोपेनं पहिलं काम केलंय की समोर जे काही दिसत होतं ते दिसणं बंद केलंय. आणि दिसणं बंद केल्यानंतर झोपेमध्ये काहीतरी चित्रविचित्र गोष्टी दाखवायची सुरुवात केली आहे. हे जसं सामान्य झोपेचं आहे तसं अज्ञानाची झोपसुद्धा काय करते? आपलं जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप दाखवणं बंद करते. हा पहिला परिणाम. आणि नको ते हे सगळं विश्व आपल्याला खरं असल्याचं दाखवते. हा दुसरा परिणाम. हा अज्ञानाच्या झोपेचा परिणाम आहे. म्हणजे परिणाम सारखेच आहेत. आपल्याला जे दिसतं, मला सांगा ना, आपल्याला डोळ्यासमोर दिसतं हे सगळं कसं आहे? आपल्याला डोळ्यासमोर दिसतं हे सगळं खरं मानायचं का आपण? हो नाही बोला जरा, काहीतरी मानाबिना हलवा जरा, मला कळू द्या. खरं मानायचं? खरं नाही मानता येत ना. अहो हे सगळं दिसणारा प्रपंच ह्याला कुठं खरा मानता येतो? बरं आपण मानला आपल्या मनानं तरी पण संत मंडळी कुठं त्याला खरा म्हणतात? त्याला संत मंडळी खरा म्हणायला तयार नाहीत की नाही? लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार,
व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीण लटिका हा सगळाच संसार हा सगळाच प्रपंच हा लटकाच आहे हा मिथ्याच आहे हा खोटाच आहे असं सगळ्याच संतांची वचनं आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात हे जे सगळं समोर दिसतंय ना हे सगळंच भासायमान आहे. पण भासायमान जे काय आहे जे सगळं समोर दिसणारं मिथ्या आहे ते आपल्याला खरं म्हणून दाखवायला लागलं. हा परिणाम कुणाचा आहे? हा अज्ञानाच्या झोपेचा परिणाम आहे. हे सगळं खरं दाखवायला सुरुवात केली आहे हे अज्ञानाच्या झोपेचा परिणाम आहे. आणि आपण स्वरूपानं भगवंत आहोत. आपण स्वरूपानं भगवंत आहोत. आपण देव आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना भगवद्गीता. आपण भगवंताचे अंश आहोत. अंश आहोत. आपण देवापासून कुठे वेगळे आहोत? वेगळे नाही. तुका म्हणे हा तव स्वये परब्रह्म. आपण परब्रह्म स्वरूपात आहोत. आपण देवस्वरूपच आहोत. आपण देवच आहोत. पण तरी स्वतःला आपण कधी देव मानलाय का? देव मानत नाही. बरं एखाद्यानं तुम्हाला देव म्हटलं तर तुम्हाला चालेल काय? नाही चालणार. बरं एखाद्यानं तुम्हाला जर असं म्हटलं की बाबा तू गमतीनं म्हणतो बरं का, एखाद्यानं जर म्हटलं ना काय मूर्ख माणूस आहे तो म्हणतं चालेल. पण एखाद्यानं म्हटलं ना काय तुम्ही तर अगदी साक्षात देव, तो म्हणतं नाही नाही आम्ही कुठं देव. आपण स्वतःला देव मानायला तयार नाही. याचा अर्थ भगवत स्वरूप असतानासुद्धा आम्ही भगवत स्वरूप स्वतःला न मानणं, आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला न पटणं, आपल्याला आपल्या स्वस्वरूपाच्या संबंधानं अज्ञान असणं, म्हणजे स्वतःचं जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप आपल्याला न दाखवणं, हे काम कोणाचं आहे? अज्ञानाच्या झोपेचं. हे दोन कामं झाली. अज्ञानाच्या झोपेनं ही दोन कामं केली. मूळ स्वरूप आपल्याला दाखवत नाही आणि जे खोटं आहे ते सगळंच खरं म्हणून दाखवते. हे अज्ञानाच्या झोपेचं काम आहे. हा अज्ञानाच्या झोपेचा परिणाम आहे. आणि एकाएकी जर तुम्ही असा विचार कराल की अज्ञानाची झोप जाईल आणि आपल्याला लगेच स्वरूपाचं ज्ञान होईल तर तसंही होणं शक्य नाही आहे. कसं काय होईल मला सांगा ना. हे अज्ञानाचे संस्कार जे आपल्या अंतःकरणावर झालेत ते काय एका जन्माचे आहेत काय? एका अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. नाथ महाराज भागवतामध्ये म्हटले अनेक अनेक जन्मांपासून हे संस्कार आपल्या अंतःकरणाच्या पटलावर ठसले गेलेले आहेत. आणि अनेक जन्मांपासून जर ते संस्कार ठसले असतील तर एकाएकी जाणं काही शक्य आहे का? सांगावं नाही. सहज शक्य होत नाही. एक साधा नियम आहे. अगोदरच जर कुठले संस्कार आपल्या अंतःकरणावर झाले असतील तर नवीन संस्कार बसत नाही. नवीन संस्कार बसण्याकरता अगोदरचे संस्कार काढावे लागतात तेव्हा नवीन संस्कार बसतात. हा सामान्य नियम आहे. काही नाही. एका गुरुजींकडे एक विद्यार्थी गेला गुरुजींच्या पुढ्यात बसला आणि त्यांना असं म्हणायला लागला की मला संगीत शिकण्याची फार आवड आहे आणि मला संगीत शिकावं असं वाटतं. मी अनेक ठिकाणी प्रयत्न केले परंतु आत्तापर्यंत काही शिकता आलं नाही. आत्तापर्यंत मी 10 जणांकडून शिकलोय पण कोणाला जमलं नाही. माहीत आहे ना, 10 लोकांकडे शिकून आलोय पण मला शिकवणं कोणाला जमलं नाही म्हणे. कोणाला जमलं नाही. 10 लोकांकडे शिकून आलोय पण आत्ता मी तुमचं नाव ऐकून आलोय आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला काहीतरी संगीत शिकवा, काहीतरी संगीताचं ज्ञान द्या. गुरुजींनी विचारलं बरं तुला शिकायची इच्छा आहे? म्हटलं शिकायची इच्छा आहे. किती लोकांकडे शिकून आलास? 10 लोकांकडे शिकून आलोय. बरं 10 लोकांकडे शिकून आला. किती वर्ष झाली? जवळजवळ 7-8 वर्ष झाली शिकतोय. बरं आता माझ्याकडे किती वर्ष शिकणार?
तर म्हटलं काही नाही गुरुजी 2 वर्षात तयार करा. तयार हे कुठला शब्द आलाय मला कुणाच ठाऊक. 2 वर्षात काय करा? तयार करा. इकडं बघा, होतंय ते सगळं व्यवस्थित, तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा. 2 वर्षात काय करा? मला तयार करा. गुरुजी म्हटलं ठीक आहे बाबा, तुला 2 वर्षात तयार करतो. 2 वर्षात तुला तयार व्हायचं आहे. 10 लोकांकडे शिकून आलाय, शिकण्याची फारच घाई आहे, पण घाईनं शिकायचं आहे. त्यानं शेवटी विचारलं बाबा सगळं काही तुला सगळं शिकवतो, तुला सगळं करतो, तुला जसं पाहिजे तसंच शिकवतो, काही हरकत नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही, तुला 2 वर्षात शिकवतो म्हटले. जाऊ द्या, माझ्याकडे बघा. आपल्याला दृष्टांत फार महत्वाचा आहे. तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, काही झालं तरी कुठंच बघायचं, तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष ठेवायचं बस. जरी हे आकाशवरी पडोप आहे काय हो द्या, आपण तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आपला काय विषय चालू आहे? तर म्हटलं 2 वर्षात शिकायचं आहे. गुरुजी म्हटले तुला पाहिजे तसं शिकवतो. मग त्यानं शेवटचा प्रश्न केला, गुरुजी दक्षिणा किती? मानधन फी किती द्यायची तुम्हाला? फी म्हटल्यानंतर त्याने सांगितलं माझी फी जरा जास्ती आहे, तुला परवडेल काय? सांगा तर किती फी आहे? तर म्हटलं माझी 1 वर्षाची 5 लाख रुपये फी आहे. किती आहे? 5 लाख रुपये. हा म्हटलं 5 लाख रुपये? हो म्हटलं 1 वर्षाची मी 5 लाख रुपये फी घेतो. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, मी तुम्हाला वर्षाची 5 लाख रुपये फी द्यायला तयार आहे, पण मला तुम्ही शिकवा. शिकवतो म्हटले. झालं. तो बाजूला बसला. दुसरा एक नौका विद्यार्थी आला, तो त्या गुरुजींच्या पुढ्यात बसला. गुरुजीला म्हणायला लागला, गुरुजी अनेक दिवसांपासून संगीताचा छंद आहे, गुणगुणत असतो, काहीतरी म्हणत असतो, इकडं तिकडं ऐकत असतो. सगळं ऐकून असं वाटायला लागलं की आपण पण शिकलो पाहिजे, चांगल्या चाली म्हणता आल्या पाहिजेत, आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे, तुमचं नाव ऐकून आलो आहे. मला जरा तुम्ही संगीत शिकवाल काय? माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्यावर कृपा करा, मला संगीत शिकवा. त्यानं सांगितलं बाबा शिकवतो, तुला गायला शिकवतो, संगीत शिकवतो. आधी कोणाकडे शिकलाय? तर म्हटलं आधी मी कोणाकडेच शिकलो नाही गुरुजी, मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो आहे, मी याच्या अगोदर कोणाकडेच गेलेलो नाही. बरं, किती दिवसात शिकायचं आहे तुला? अशी काही घाई नाही गुरुजी मला, तुम्ही जसं शिकवाल तसं, हळूहळू ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. कधीच तरी एखाद्या वेळेला तुमची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, मी तयार झालो तर झालो, अन्यथा अशी मला कुठलीच घाई नाही म्हटले. तुम्ही मला फक्त शिकवा, दुसरी मला कोणतीच घाई नाही. झालं. आता त्यानं शेवटचा प्रश्न विचारला, गुरुजी दक्षिणा किती द्यायची? फी किती आहे तुमची? गुरुजींनी सांगितलं माझी वर्षाची संगीत शिकवण्याची माझी वर्षाची फी 1 लाख रुपये आहे. किती? 1 लाख. 1 लाख ऐकल्याबरोबर तो उठला ना लगेच, बाजूलाच बसलेला. कोण? 5 लाखवाला. तर म्हटलं गुरुजी अहो कमीत कमी मला बाहेर तरी जाऊ द्या म्हटले. तोंडावर म्हटले तुम्ही 2 ठिकाणी 2 फी सांगता म्हटले, हे काय बरं वाटतं का? इकडं एवढे सांगता आणि तिकडं तेवढे सांगता. फी फक्त आपण फीचा विचार करतोय, फार इकडं तिकडं जाऊ नका कुठं. नाही तर आम्हाला वेगळे सांगितले आणि त्याला वेगळे सांगितले, म्हणजे मला 5 लाख सांगितले आणि त्याला 1 लाख सांगितले. म्हटले असं का करताय? संगीत शिकवण्याची त्याला फी 1 लाख आणि संगीत शिकवण्याची मला फी 5 लाख, असा भेद का बरं करता तुम्ही? गुरुजीने सांगितलं थांब जरा, शांत हो. अरे मी काय म्हटलं ते ध्यानात घे. संगीत शिकवण्याची त्याची फी 1 लाख आहे आणि संगीत शिकवण्याची तुझी पण फी 1 लाखच आहे. आपण मगाशी तर मला 5 लाख सांगितले ना. हो म्हटले मी तुला 5 लाख सांगितले, पण शिकवण्याची फी 1 लाख आहे. मग 5 लाख का सांगितले? तुला संगीत शिकवण्याची फी 1 लाख आहे आणि तुझ्या अगोदर शिकून आलायस ना, ते सगळं काढून टाकण्याची फी 4 लाख आहे म्हटले. तुम्हाला कळलं तर पहा. म्हणजे काय आहे, अगोदरचे संस्कार जोपर्यंत बाजूला केले जात नाही तोपर्यंत नवीन संस्कार रुजवता येत नाही. विठ्ठला आपल्यावर जे झालेले अज्ञानाचे संस्कार आहेत, ते अज्ञानाचे संस्कार एका जन्माचे नाही आहेत, अनंत जन्माचे ते संस्कार असल्याकारणानं ते संस्कार लगेच पुसले जातील एवढं सामर्थ्य आपल्या स्वतःकडे नाही आहे. ते संतांनी केलं तर होऊ शकतं. आणि म्हणून हे संत अज्ञानाच्या निवृत्तीचं कार्य करतात, अज्ञानाच्या झोपेतून जागं करण्याचं काम करतात. नाहीतर आपली आधीची झोप गेली नाही तर नवीन त्याच्यावर संस्कार येतील कसे काय? मी गमतीने एक सांगत असतो कळावं म्हणून. आळंदी क्षेत्रामध्ये वारी भरायची. आत्ता जशी भरते तशीच, पण आत्ताच्यासारखी गर्दी नसायची. आणि पूर्वीच्या काळी जी मंडळी सगळी जायची की नाही, तुम्ही एक काम करा, माझी सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे
की आपली आपली लेकरं असतील ना तर थोडंसं एक तासभरपर्यंत जरा आहे ना जरा सांभाळा. काय आहे माझा असा एक दुर्गुण आहे, माझा दोष असा आहे की गडबडीत कीर्तन करणं गोंधळात मला जरा जमत नाही. हा माझा दोष आहे बरं का. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं मला सांभाळून घ्या आणि थोडी जर मला शांतता मिळाली तर बरं होईल. हां काही नाही होईल. चोपदार तिकडे उभे राहा जरा. चोपदार फक्त उभे राहा. बाकी 5 चोप बीप दिला पाहिजे असं काही नाही. लेकरं आहेत, गोंधळ करणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे एवढं काहीच नाही, फक्त त्यांना थोडंसं आपण शांत करू इतकंच. बस छान. कुठं होतो मी? आळंदीत. आपण आळंदीत वारीला. बरं, आळंदीमध्ये वारीला. आता पूर्वीच्या काळी वारी व्हायची, आताच्यासारखी गर्दी नसायची. पूर्वीच्या काळी कमी लोक यायचे किंवा आमच्या मुंबईकडून पण जी लोकं यायची ते काय गाड्या वगैरे घेऊन येत नसायचे, बसला वगैरे यायचे. आणि जवळजवळ इथली पण जे काही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना माहिती असेल की जवळजवळ प्रत्येकाची घरं ठरलेली होती. एवढ्या काही धर्मशाळा पण नव्हत्या, ते लोकांच्याच घरी उतरायची. म्हणजे इतकी घरं ठरलेली होती की आत्ता पण काही लोक गेली तर त्याच घरी उतरतात. असा मुंबईचा एक माणूस जायचा आणि तो कायम एका घरी उतरायचा. आळंदीला वारीला जायचा तो त्याच घरी उतरायचा. हे कायम तसंच व्हायचं. ते आळंदीला त्या घरी तो उतरला की मुंबईचा हा माणूस म्हणजे गडगंज श्रीमंत माणूस, पण माऊलींच्या चरणी आपला सद्भाव समर्पित करण्याकरता मात्र नेमानं जायचा. आणि वारीला गेला की तो एका घरी उतरायचा. असं समजा त्याचं नाव रामभाऊ होतं असं समजा. रामभाऊच्या घरी तो उतरायचा. रामभाऊच्या घरी उतरला की 5-10 दिवस राहायचा. मग ते आपलं समाधी सोहळ्याचं दर्शन कीर्तन झालं, तिथला प्रसाद घेतला, काला झाला की मग तो निघून यायचा. पण निघून येत असताना तो रिकाम्या हाताने त्यांना येऊ द्यायचा नाही. म्हणजे त्या घरात जो थांबला आहे त्या घरामध्ये काही पैसे द्यायचा, त्या घरामध्ये काही धान्य भरून द्यायचा. त्याच्यामुळे एकदा का तो आला की त्यांची चांगली 8-10 महिन्याची सगळी व्यवस्था होऊन जायची. आणि त्याची ती व्यवस्था होत असलेली पाहिली आहे. आणि त्या आजूबाजूचे सगळे होते की नाही ते नेहमी म्हणायचे, हा नेहमी त्यांच्याच घरी का जातो, यानं कधीतरी आपल्या घरी पण आलं पाहिजे. गडगंज श्रीमंत माणूस आहे, चांगले पैसे देतो, हा आपल्याकडं पण आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटायचं. 1 वर्ष झालं असं की हा मनुष्य बसमधून उतरला, मुंबईकर बसमधून उतरला. आणि बसमधून उतरल्या दुसऱ्या एका घरमालकानं त्याला बसमधून उतरताना बघितलं आणि मनातल्या मनात त्यानं निर्धार केला, यावर्षी काही झालं तरी चालेल पण याला आपल्याच घरी न्यायचं. म्हटलं काही हो तरी याला आपल्या घरी घेऊन जायचं. म्हणून बसमधून उतरला आणि त्याच्या पुढ्यात गेला. त्याच्या पुढं हा घरमालक त्याच्या पुढ्यात गेला आणि त्याला म्हणाला, काय मग आलात काय? हो म्हटलं आलो. दरवर्षी तुम्ही येता, आम्ही तुम्हाला पाहतो. म्हटलं हो मी दरवर्षी येतो. मग आता कुठं म्हणजे काही नाही, आमचा मुक्काम रामभाऊकडं असतो, यावर्षी पण मी तिथंच जाणार आहे, आपलं ठरलेलं आहे म्हणे. तर म्हटलं म्हणजे तुम्ही यावर्षी रामभाऊकडे जाणार? म्हटलं हो रामभाऊकडे जाणार. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? म्हटले काय झालं? म्हणजे तुम्हाला काही निरोपच नाही अजिबात? नाही ना, काहीच निरोप नाही. काय झालं काय म्हणजे तुम्हाला कल्पना नाही? जवळजवळ 3 महिन्यापूर्वी रामभाऊ गेले. रामभाऊ गेले, वैकुंठवासी झाले. तुम्हाला माहिती नाही काय? निरोप नाही? अजिबात निरोप नाही काही. रामभाऊ वैकुंठवासी झाले. आणि त्यातल्या त्यात असं आहे की रामभाऊ एक सद्भाविक वृत्तीचा मनुष्य होता. रामभाऊची पोरं काही बाबा तशी नाही आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही रामभाऊच्या घरी जाऊन काय करणार? तुमची काही तिथं व्यवस्था होणार नाही. त्यापेक्षा एक तुम्ही काम करा. रामभाऊ माझा फार जवळचा मित्र होता आणि तो तुमची कशी व्यवस्था करायचा हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही एक काम करा, यावर्षी आपल्या घरी उतरा, आपल्या घरी या. हरकत नाही. आता तू सांगतो, आळंदीतलाच मनुष्य सांगतोय, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्या घरी उतरले. ह्या मनातल्या मनात याला आनंद झाला. पहिला टप्पा यशस्वी झाला. आपल्या घरी येण्याचं ठरलं. तो मनुष्य त्याच्या घरी आला, उतरला, हातपाय वगैरे धुण्याची काही त्यानं व्यवस्था केली. संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि मग ते चर्चेला बसते, काहीतरी गप्पा गोष्टी करायची म्हणून बसते. तो पाहुणा मुंबईकर वारीला आलेला आणि हा घर मालक, ते दोघे पण चर्चेला बसले, गप्पा गोष्टी करायला बसले. आणि मग सहजच मुंबईकर म्हणायला लागला, काय रामभाऊ चांगला माणूस होता म्हटले, दरवर्षी माझी चांगली व्यवस्था करायचा, सगळी पाहुणचार वगैरे व्यवस्थित करायचा, झोपण्या खाण्याची व्यवस्था चांगली करायचा. इथपर्यंत की एकादशीच्या दिवशी कितीही गर्दी जरी असली तरी पण रामभाऊ माझी व्यवस्था दुपारच्या वेळेला, प्रसादाच्या वेळेला, समाधीच्या दर्शनाची व्यवस्था करायचा. किती पण गर्दी असू द्या, तुम्ही कराल काय माझी व्यवस्था? रामभाऊसारखी तुम्ही व्यवस्था दुपारच्या वेळेला दर्शनाची व्यवस्था गर्दीत कराल का तुम्ही? म्हटलं काहीच हरकत नाही. आता दुपारच्या वेळेला, नैवेद्याच्या वेळेला माझी दर्शनाची व्यवस्था करा असं सांगितल्याबरोबर हा अडकला. कारण याला माहिती होतं उद्या आपण दुपारी नैवेद्याच्या वेळेला जर ह्याला घेऊन गेलो तर याला तिथं रामभाऊ भेटणार. रामभाऊ गेलेत काय?
नाही नाही ते आहेत, यानं फक्त सांगितलंय. म्हटलं तिथं जर रामभाऊ भेटले तर आपलं भांडं फुटलं. मग आता काय करायचं, आता काय करायचं. मग ह्यानं एक युक्ती केली आणि हा म्हणायला लागला, वा वा तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. रामभाऊ खरंच चांगला माणूस होता, खरंच भाविक होता, खरंच सज्जन होता. आळंदीतल्या प्रत्येक मनुष्याला तो हवा हवा वाटायचा. माऊलींच्या चरणी त्याची फार मोठी श्रद्धा होती. माऊली म्हटल्यानंतर त्याचा फार जवळचा विषय होता आणि माऊलींवर इतकं प्रेम, माऊलींवर इतकी मोठी श्रद्धा. नैवेद्य म्हटलं की रामभाऊस, दुसरं कोणी नैवेद्य आत्तापर्यंत माऊलींना दिलं नाही. नैवेद्याची त्यानं इतकी सेवा केली की आज पण माऊलींना जाऊन त्या रामभाऊला जाऊन 3 महिने झाले, पण आज पण जर दुपारच्या वेळेला तुम्ही गेलात हां बस दुपारच्या वेळेला तुम्ही गेलात तर रामभाऊ नैवेद्याचा ताट हातात घेऊन येताना दिसतात. पण ते सगळ्यांना नाही दिसत, सगळ्यांना नाही दिसत. काही लोकांना दिसतात, पण दिसतात नक्की. झालं हे त्याला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला दुपारच्या वेळेला घेऊन गेले दर्शनाला. आता दर्शनाला गेले, माऊलीचं दर्शन झालं आणि बाहेर आले आणि यांना दिसले कोण, रामभाऊ. बरं रामभाऊ यांना दिसले, पण त्या शेजारच्यांना न दिसल्यासारखंच केलं. आपल्याला कुणीच नाही दिसलं. हा म्हटलं आता रामभाऊनं पण ह्या पाहुण्याला बघितलं. रामभाऊ म्हटलं ओ मुंबईकर. आता ओ मुंबईकर असा त्यानं आवाज दिला, पण हा थांबतोय कुठं आवाज द्यायला. हा तिथं थांबलाच नाही. एका क्षणात तो तिथून पळ काढला आणि थेट त्यानं घर गाठलं. माझा दृष्टांत संपला. मला सांगा रामभाऊ आहेत की गेलेत? आहेत. पण तरी रामभाऊ गेलेत असं समजून याला त्याचा भास झाला असं त्याला वाटलं आणि घाबरून तो तिथून पळून गेला. कारण काय? कारण फक्त एकच आहे, आदल्या रात्री दुसऱ्या घर मालकानं त्याच्या अंतःकरणावर केलेला संस्कार की रामभाऊ अजूनही दिसतात, एवढा संस्कार केलेला असल्यामुळे खरे रामभाऊसुद्धा त्याला काय वाटले, खोटे वाटले किंवा गेल्यासारखे वाटले. हे जसं आहे की नाही, आपली सगळ्यांची गत जवळजवळ तशीच झालेली आहे. म्हणजे काय, जे सगळं खरं आहे ते सगळं आपल्याला खोटं वाटायला लागलं. का? अंतःकरणावर अनंत जन्मापासूनचे झालेले आपले संस्कार आहेत आणि त्या संस्कारामुळे आपल्याला जर सगळं खोटं वाटत असेल तर संत मंडळी इथं येतात, मध्यस्थी करतात आणि आपल्याला या सगळ्या अविद्येच्या निद्रेतून जाग करण्याचं काम करतात. आणि कायम त्यांनी हे काम सातत्यानं केलेलं तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलेलं आहे की नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय द्यावे दासी भावे उतराये, काय द्यावे दासी भावे उतरा. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते काय द्यावे दासी भावे उतरा, काय द्यावे दासी भावे उतरा. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय सांगू, हे संतांचे उपकार आहेत. मज निरंतर जागविती, अंतर न पडता मला जाग केलेलं आहे. आणि हे जाग करण्याचं काम सगळ्या संतांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. बरं, जाग करायचं आहे ते कशातून करायचं आहे? अज्ञानाच्या झोपेतून जाग करायचं आहे. आणि अज्ञानाच्या झोपेतून जाग करायचं असेल तर काय पाहिजे? सोपं आहे ना. अज्ञानातून जाग करायचं असेल तर काय पाहिजे? बोला ना, थोडंसं माझ्याशी बोलत चला बरं. ज्ञान पाहिजे. अज्ञानाच्या झोपेतून जाग करण्याकरता ज्ञान पाहिजे. अज्ञानाच्या झोपेतून जाग करण्याकरता ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान आपल्याला मिळावं
ते ज्ञान आपल्याला मिळावं याच्याकरता सगळ्यात सोपा पर्याय संत मंडळी आपल्याला सांगतात. ज्ञान मिळण्याकरता ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांच्या द्वारा जायचं आणि मग ज्ञान मिळवायचं, हे इतकं कठीण आपल्याला जमणार नाही आहे. हे इतकं कठीण आपल्याला जमणार कुठून करायचं मला सांगा ना. ज्ञान मिळवण्याकरता काय काय करावं लागेल? बऱ्याच सायास करावे लागतील गोष्टी. काहीतरी विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती, मुमुक्षुता हे तुम्ही बाणा अंगी, मग तुम्हाला ज्ञान होईल, मग तुम्हाला मोक्ष मिळेल. बरं हे नाही तर मग एवढं तरी करा बाबा, शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, आसनशक्ती, पदार्थभाविनी, तुर्यगा वगैरे एवढं तरी करा. या 7-8 पायऱ्या चढून जा, मग तुम्हाला ज्ञान होईल. हे कुठं करता? एवढ्या गोष्टी कुठं करत राहायच्या आपण? ह्या सगळ्या ज्ञानाच्या प्रक्रियांच्या माध्यमातून जाऊन अवघड अशा ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आणि मग आपण म्हणायचं आम्हाला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, आम्हाला ब्रह्मज्ञान झालं. असं जर एखादा म्हणत असेल तर मग एवढं करेस तोवर कष्ट करण्याची कोणाला हिंमत आहे सांगा ना? ज्ञान मिळवण्याची हिंमत कोणाला आहे? सध्याच्या वेळेला आत्ताचा जर आपण विचार केला तर मी ज्ञान मिळवलं पाहिजे अशी कोणाला इच्छा आहे? कोणाला इच्छा आहे? आहे का? कोणालाच इच्छा नाही. मी ज्ञान मिळवलं पाहिजे ही इच्छा कोणालाच राहिलेली नाही. अजून थोडं स्पष्ट करू काय? मी अभ्यास केला पाहिजे ही इच्छा कोणालाच राहिली नाही. अजिबात नाही. मी अभ्यास केला पाहिजे ही इच्छा अजिबात राहिलेली नाही. अजिबात नाही. आणि म्हणून तर आम्हाला कलावज्ञ जीवोद्धर अर्थावतारम नीट म्हणता येत नाही. समचरण सरोजम सांद्र नीलाम बुदाभम नीट म्हणता येत नाही. योंतः प्रविश्यम मम वाचम इमाम प्रसुप्ताम हे म्हणता येत नाही. एवढं सोळा महायोग पीठे. काय लेटेस्ट अँड फेमस आहे. अर्धा श्लोकाचा एवढाच भाग म्हटलं तरी कळून आलं सगळ्याला. महायोग पीठे तटे भीमरथ्याम. पांडुरंगाचा इतका प्रसिद्ध असलेला श्लोक सुद्धा आपण अभ्यास करावा ही इच्छा नाही हो. मला फार गंमत वाटते कधी कधी आणि शोकांतिका पण याची वाटते की नमनसुद्धा पाठ नाहीत. नमनसुद्धा पाठ करू नयेत माणसानं. नमनसुद्धा बरं नसेल पाठ तर म्हणू नका. कुणी आग्रह केलाय? पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, तुमच्या कृपा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. एवढं म्हटलं की संपलं. कशाला कठीण करायचं? पण म्हणण्याची हाऊस मोठी. बरं हाऊस मोठी तर पाठ नाही, पण पाठ नाही तर कॉन्फिडन्स किती आहे? आमच्यापेक्षा कॉन्फिडन्स मोठा आहे. हा कॉन्फिडन्स म्हणजे मी वारंवार ती क्लिप बघतो बरं का. मी वारंवार ती क्लिप बघतो. त्याच्यातलं काय गेलंय ते नाही, पण त्याचा कॉन्फिडन्स काय हो, मग थक्क करणारा कॉन्फिडन्स आहे. इतके बरं मागे सगळे जर तुम्ही बघाल ना त्या क्लिपमध्ये तर मागे सगळी ही एकदम अनुभवी वारकरी उभे असलेले दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे असतात की मी कुठं उभा आहे, मी हे काय ऐकतोय. नाही ही अत्यंत काय आहे हे हा फार गांभीर्यानं घेण्याचा मुद्दा आहे. हा मुद्दा आपण फार गांभीर्यानं घेतला पाहिजे, फार विचारपूर्वक घेतला पाहिजे, फार विचारपूर्वक घेतला पाहिजे. हे इतकं सोपं नाही आहे, दिसतं तितकं सोपं नाही आहे. आज अशा पद्धतीचं जर एक कीर्तन होत असेल ना तर उद्या 2 होतील. उद्या 2 झाली, परवा 10 होतील आणि परवा 10 झाली तर कदाचित अशीच सगळी होतील आणि मग आमच्यासारखं उभं राहिलं की लोक म्हणतील याला काही जमत नाही. असं होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण हे फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आपण थोडासा काहीतरी करावं ही पण अपेक्षा नाही. आपण काहीतरी थोडा अभ्यास करावा. आपण काय तुकाराम महाराजांनी जिथं म्हणावं काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आदरे धरून या, हे तुकाराम महाराज म्हणतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही काही पाठ केली संतांची उत्तरे आणि आम्ही काहीच पाठ नाही केली. तरी पण आम्ही गादीवर उभं राहण्याचं फार मोठं धाडस करतो. तुम्हाला खरं सांगू का बाबा, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझा स्वतःचा असा आहे की जर समजा मी नवीन कीर्तन एखादं बसवलं, एखादं नवीन कीर्तन तयार केलं, चिंतन तयार केलं, त्यामध्ये माऊलींच्या 4-5 ओव्या, अमृतानुभवातल्या एखादी ओवी, काहीतरी असं चिंतन घेतलं आणि कीर्तनाला उभं राहिल्यानंतर बहुतेक वेळा असं होतं की पहिल्यांदा घेतलं की लगेच येतच नाही ते. अनेक कीर्तनकारांचा तो अनुभव असेल. पहिल्यांदा आणि आपल्याला सगळं आठवतं, अख्खं चरण आठवतं, फक्त एक शब्दाचा आम्हाला विश्वास नसतो आणि तेवढा एक शब्दाचा विश्वास नसेल ना तर आपण ते प्रमाण म्हणत नाही. आम्हाला भीती वाटते की एका प्रमाणातला एखादा शब्द जरी आपल्याला चुकला आणि जर कुणी ज्ञानवंतांनी गुरुवर्यांनी तो ऐकला तर आपल्याला ते काय म्हणतील या भीतीपोटी आपण एक शब्द चुकला तरी प्रमाण म्हणत नाही. इथं अख्ख्या श्लोकाचा घोळ आहे. नाही आपण हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि आपण हे प्रकार थांबावेत याच्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. आणि ही सगळी जबाबदारी फक्त कीर्तनकारांची नसून काहीशी जबाबदारी आयोजकांची आहे,
काहीशी जबाबदारी टाळकरी मंडळीची आहे, काहीशी जबाबदारी कलाकारांची आहे आणि बहुतेक जबाबदारी श्रोत्यांची आहे. हे आपण केलं पाहिजे. हे फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे, कारण ज्ञान मिळवणं हे इतकं सोपं नाही आहे ना. ज्ञान मिळवणं इतकं सोपं नाही आहे. ज्ञान मिळवायचं आहे, त्या ज्ञानानंच अज्ञान जाणार आहे. पण ज्या ज्ञानानं अज्ञान जाणार आहे ते ज्ञान मिळवणं जर आपल्या शक्यतेच्या कोटीत बसत नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे. मग संत मंडळी येतात आणि मध्यस्थी करून आपल्याला सांगतात, जर अज्ञानाची झोप ज्ञानानं जाणार आहे आणि ते ज्ञान मिळवणं तुम्हाला जर सहज शक्य नसेल तर तुम्ही काय करा. मग नामदेव महाराजांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की तुम्ही जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. पण कुठं जागे व्हा? भगवंताच्या भजनाच्या ठिकाणी जागे व्हा, म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळेल, अज्ञानाची झोप जाईल. अभंगाचं पहिलं चरण. जागा रे गोपाळानो राम नामे जागा, जागा रे गोपाळानो राम नामे जागा, जागा रे गोपाळानो राम नामे जागा, जागा रे गोपाळानो हो राम नामे जागा, जागा रे गोपाळानो राम नामे जागा, जागा रे गोपाळानो राम नामे जागा, 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 जागा रे गोपाळानो हो राम नामे जागा, जागा रे गोपाळानो राम नामे जागा. कळी काळ आकळा, कळी काळ आकळा, महादोष जाती भंगा, जागा रे गोपाळानो राम नामे जागा, जागा रे गोपाळानो राम नामे जागा, दोष जाती बघा खडी काळ कळा महादोष जाती भंगा, कळे का, कळे का, कळे
सुंदर. वा 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 फार छान. नाही नाही खरंच ही सगळी काय आहे, इतकं शांत संगीत आता कीर्तनात ऐकायलाच मिळत नाही. हा गोंधळ झालाय. मी कृष्णा महाराज बरोबर, कृष्णा महाराजांचे पण मी फार आभार व्यक्त करेन, कारण इतक्या शांत चालीला इतकंच शांत वाजवलं पाहिजे. वा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य आपले अमृत महाराज जोशी म्हणत असतात एक वाक्य. क्या बात आहे. ते असं म्हणतात की मृदंग तेवढाच वाजला पाहिजे की ज्या वाजवण्यामध्ये गायकाचे आणि कीर्तनकाराचे बोल लपले नाही पाहिजेत. हा ते जेवढं लपलं नाही जाणार तेवढंच, म्हणजे हे बोल नाही लपणार एवढेच बोल वाजवले पाहिजेत. असं केलं पाहिजे. आपण अत्यंत सुंदर पद्धतीनं हे फार चांगलं चालू आहे. जागा रे गोपाळांनो, रामनामी जागा. अज्ञानाच्या झोपेतून निवृत्त करायचं आहे आणि त्याच्याकरता आवश्यक ज्ञान आहे. पण ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल आणि त्यातून जर अज्ञानातून जागा व्हायचं असेल तर आपल्याला नामदेव महाराजांनी असं म्हटलंय, रामनामी जागा. रामनामाच्या ठिकाणी जागे व्हा. प्रश्न एकदम सोपा आहे. आपल्याला अज्ञानाच्या झोपेतून जागा व्हायचं आहे, जागं करायचं आहे. त्यांना आपल्याला त्या अज्ञानाच्या झोपेतून जागं करतात, ज्ञान देऊन जागं करणार आहेत. पण ते ज्ञान देण्याकरता त्यांनी उपाय काय सांगितला आहे, रामनामी जागा. हे कसं शक्य आहे मला सांगावं. भगवंताचं भजन आणि ज्ञान यांचा काय संबंध आहे. भजन केल्यानंतर काय होईल, भजन केल्यानंतर भगवंताचं प्रेम मिळेल. वा भजन केल्यानंतर ज्ञान कसं काय. आपल्याला अज्ञानाच्या झोपेतून मुक्त व्हायचं आहे आणि त्याच्याकरता ज्ञान पाहिजे आणि त्याच्याकरता जर भजन सांगितलं असेल तर याचा काय संबंध आहे. याचा संबंध थोडक्यात इतकाच आहे. आपण देवाचं भजन करायचं. आपण काय करायचं, रामनामी जागा म्हणजे देवाचं भजन करायचं. त्याच्यानं काय होईल, आपण देवाचं भजन केलं की त्याच्यानं देव प्रसन्न होतील. देव प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील आणि आपल्यावर कृपा केली की देवच आपल्याला ज्ञान देईल. म्हणून भजन करायचं. काही सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आपण काय करायचं, भजन करायचं. भजन केलं की देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील आणि कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आपण काय करायचं, भजन करायचं. भजन केलं की देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील. कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आपण काय करायचं आहे, भजन करायचं आहे. भजन केलं की देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील. कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आपण काय करायचं आहे, भजन. नाही सगळ्यांचं होत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. इथून काहीतरी घरी पण गेलं पाहिजे की नाही. नाही तर सगळं मनपात राहायचं नाही. आपण काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. भजन केलं की देव प्रसन्न होतील. प्रसन्न झाले की आपल्यावर कृपा करतील आणि कृपा केली की आपल्याला ज्ञान देतील. आणि ते ज्ञान मिळालं की मग अज्ञानाच्या झोपेतून मोकळे होत आपण. आणि हे आपलं म्हणणं नाही, स्वतः देवाचं सांगणं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितलंय, तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते भगवंतानं स्पष्ट केलं, तेषाम सततयुक्तानाम भजताम आणि प्रीतिपूर्वकम भजताम. कसं भजन, भजन कसं आहे, एक सतत आहे आणि दुसरं प्रीतियुक्त म्हणजे प्रेमपूर्ण आहे. जो माझं सतत भजन करतो आणि जो माझं प्रेमपूर्वक भजन करतो, ददामी बुद्धियोगम तम म्हणजे त्याला बुद्धियोग देण्याची, अर्थात त्याला ज्ञान देण्याची जबाबदारी माझी असते, जो भजन करतो त्याला. याचा अर्थ भजन तुम्ही करा, मी तुम्हाला काय द्यायला तयार आहे, ज्ञान द्यायला तयार आहे. हे जर भगवंताचं म्हणणं असेल तर नामदेव महाराजांनी जागं करणं हे अत्यंत रास्त आहे. की तुम्ही कुठे व्हा, तुम्ही राम नामाच्या ठिकाणी जागे व्हा. विठ्ठला विठ्ठला वारंवार सगळ्या संतांनी आपल्याला भजनाच्याच ठिकाणी जागं केलेलं आहे. हित करून घ्यायचं आहे, तुम्ही भजन करा. भजनाच्या ठिकाणी जागे व्हा. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, 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 ऐके रे जना
तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे सांगितले ना, कुठला राणा? पंढरीचा राणा. हा पण राणा माहिती असला पाहिजे. बऱ्याच लोकांना राणा माहिती आहे, पण तो पंढरीचा नाही माहिती, त्या टी व्हीतला माहिती आहे. तो राणा काही कामाचा नाही आहे, तो आपल्या कुठंच उपयोगाचा पडणार नाही. पण पंढरीचा राणा मना माझे स्मरावा, मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण. आपल्याला आग्रह केलाय. याचा अर्थ तुम्ही भगवंताच्या भजनाच्या ठिकाणी जागे व्हा, भजन करा, तुम्हाला ज्ञान मिळेल. एक छोटासा फक्त किस्सा सांगतो, म्हणजे प्रसंग आहे तुकोबारायांच्या जीवनचरित्रातला, धावता सांगतो. तो फार विस्तारित आहे, परंतु काय आहे, ते तुकाराम महाराजांच्या सगळ्या अभंग संहितेमध्ये जी जी काही प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये धरणेकऱ्याला उपदेश म्हणून एक प्रकरण पहा. आपण अनेक वेळेला ते पाहत असतो, आम्ही काही चिंतनही केलं त्याच्यावर काल परवा. माझ्या बापे मज दिधले भातुके, आपलं माझ्या बापे मज दिधले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी, त्या प्रकरणातला तो अभंग आहे. त्या प्रकरणामध्ये तो जो धरणेकरी आहे की नाही, तो धरणेकरी ज्ञानेश्वर महाराजांकडे गेला होता आणि त्याची अपेक्षा अशी होती की मला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. काय अपेक्षा होती? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि मग ज्ञानोबारायांनी त्याला तुकोबारायांकडे पाठवलं की तुकाराम महाराजांकडे जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. तो तुकोबारायांकडे आला. तुकाराम महाराजांना सांगितलं, माऊलींनी पाठवलंय आणि माझ्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करा. काय इच्छा आहे? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं, अशी कशी इच्छा घेऊन आलास? म्हटले, अभ्यास न करता इथं कोणी ज्ञानी झालंय? अभ्यास न करता होणार नाही, तुला अभ्यास करावाच लागेल. तो म्हटला, नाही, अभ्यास न करताच ज्ञानी व्हायचं आहे, त्याचं एक कारण आहे. काय कारण आहे? माझं वय झालंय म्हटलं आता, आणि वय झालेलं असल्या कारणानं अभ्यास करून ज्ञानी व्हावं, इतकं काही वेळ माझ्या हातात नाही. म्हणून तुम्ही काहीतरी कृपा करा की मी जेणेकरून मी अभ्यास न करता ज्ञानी झालो पाहिजे. मग अभ्यास न करता ज्ञानी त्याला बनवायचं होतं ना, तेव्हा अभ्यास न करता ज्ञानी होण्याकरता तुकाराम महाराजांनी जो त्याला उपदेश केला आहे की नाही, त्या उपदेशातला सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा त्या धरणेकऱ्याला. तुकोबारे त्याला म्हणतात, नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी ह्याची एक. आणि काय? देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया. बस मला इथंच म्हणायचं आहे. त्याला सुद्धा ज्ञानी बनवण्याकरता तुकाराम महाराजांनी उपाय त्याला काय सांगितला? देवाची या चाडे आळवावे देवा. म्हणजे तू देवाचं भजन कर, त्याच्यानं काय होईल? ज्ञान होईल. म्हणजे भगवान परमात्म्याच्या भजनाच्या ठिकाणी तुम्ही जागे व्हा. का जागे व्हा? त्यातून ज्ञान होईल आणि मग अज्ञानाची झोप निवृत्त होईल. याच्याकरता रामनामी जागा, जागा रे गोपाळांनो, रामनामी जागा. पण कसे जागा? कळी काळा आकळा. ही एक मध्ये एक स्टेप आहे. कळी काळा आकळा. कळी काळाला थोडंसं जाणा ना. कळी काळाला जाणून, आकळा म्हणजे काय? जाणा. आकळणं म्हणजे जाणणं. भावबळे आकळे वापरतो की नाही आपण. मग भावबळे आकळे म्हणजे भावाचं बळ असेल तर कळेल, आणि भावाचं बळ जर नसेल तर नाकळे. एरवी नाकळे. भावाचं बळ असेल तर आकळे आणि भावाचं बळ नसेल तर नाकळे. म्हणजे आकळे म्हणजे कळणं आणि नाकळे म्हणजे न कळणं. बरोबर की नाही? आपल्याला काय कळतं आणि आपल्याला काय कळत नाही एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे. कमीत कमी आपल्याला काहीच कळत नाही इतकं तरी कळलं पाहिजे. अनेकांना मला काहीच कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. जाऊ द्या, हे सोडा. मी तर गमतीनं म्हणत असतो, माझं कीर्तन ऐकत असताना तुम्हाला जर कळत असेल तर कळलं म्हणा, आणि नाही कळलं तर नाही कळलं म्हणा. पण तुम्हाला जर काहीच कळलं नाही आणि तुम्ही जर म्हणालात की कळलंय, तर मला कसं काय कळेल की तुम्हाला कळलंय की नाही कळलंय? इतकं कळलं असेल तर माना हलवा. आकळे म्हणजे कळणं, आकळे म्हणजे कळणं आहे. मग काय करा? कळी काळा आकळा. अरे कळी काळाचं स्वरूप तरी जाणा. कळी काळाचं स्वरूप जाणा. कळी काळ हा इतका घातक, इतका प्रभावी आणि इतका बळवान आहे की तो कोणालाच सोडत नाही. बरं, तो कोणालाच सोडत नाही, कोणालाच सोडत नाही. कळी काळानं जर ठरवलंच, काळानं जर ठरवलंच तर तो कोणालाच सोडत नाही. मग तुमच्याकडे गडगंची संपत्ती असो किंवा तुमच्याकडे मोठी सत्ता असो. आणि याचं उदाहरण आपण काल पाहिलं आहे. फार कुठं लांबही जाण्याची गरज नाही आहे, काही लांबही जाण्याची गरज नाही आहे. अहो, काळ इतका घातक आहे, इतका घातक आहे. त्यानं जर ठरवलंच की बाबा तुमचा घात करायचाच, तर मग तुम्ही कुणीही असा तो पाहत नाही, आणि तुम्ही कुणीही असा तो पाहत नाही. याच्याकरता काल उदाहरण आपण मोठं पाहिलं आहे. महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांच्या आवडतीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं कालचं जाणं हे अत्यंत आकस्मिक आणि अत्यंत अघटित आहे. कितीतरी लोकांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दलचं प्रेम असेल, काही लोकांच्या अंतःकरणात कदाचित द्वेषही असेल, काही लोकांच्या अंतःकरणात त्यांच्याबद्दल चांगलं नसेलही, आणि बऱ्याच लोकांच्या अंतःकरणात त्यांच्याबद्दल चांगलं असेलही.
पण कालचा दिवस असा होता की प्रत्येकाच्या अंतःकरणात हीच इच्छा होती की असं नाही व्हायला पाहिजे होतं, आहे की नाही? काल सगळ्याच्या अंतःकरणात आमच्या हीच, आपल्या प्रत्येकाच्या, समस्त महाराष्ट्राला अत्यंत हलवणारी कालची बातमी होती, कालची घटना होती. कशा करता? अरे हा काळ आहे, हा काळ कुणालाच सोडत नाही. मग तुम्ही काय करा? तुम्ही भजन करा, तुम्ही भजन करा. का भजन करा? तुम्ही कळी काळाचं स्वरूप जाणा आणि तुम्ही भजन करा. कारण तुम्ही एकदा का काळाचं स्वरूप जाणून भजन केलात की मग तुम्हाला काळाची भीती नाही आहे, अजिबात भीती नाही आहे. कारण ज्याच्या हातात काळ, ज्याच्या हातात भजन आहे, काळ त्याच्यावर सत्ता करू शकत नाही. हे सावता महाराजांचं मत आहे बरं का. त्यांनी सांगितलं आहे तुमच्या हातात भजन आहे ना, मग काळ तुमच्यावर चाल करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या भजनाचं बळ असेल तर काळ काय करील मला सांग? काहीच करू शकत नाही. नामाची या बळे न भिवू सर्वथा, वा वा. नामाची या बळे न भिवू सर्वथा, नामाची या बळे न भिवू सर्वथा, नामाची या बळे न भिवू सर्वथा. कळी काळाचे माथा सोटे मारू, कळी काळाचे माथा सोटे मारू. वा वा. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. बस इतकंच. वा वा. नामाची या बळे न भिवू सर्वथा, कळी काळाचे माथा सोटे मारू. सोटा हे शस्त्र आहे, आखूड लांबीचा आणि थोडा जाडीचं लाकूड, त्याला म्हणतात सोटा. बरं, या सोटा सावाचं शस्त्र आहे, त्याच्यानं तुम्हाला प्रहार करता येईल. कोणाच्या माथ्यावर? काळाच्या माथ्यावर. फक्त तुमच्याकडे काय असलं पाहिजे? भजन भजन भजन. भजन असतं की काळ काय करणार आहे? जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय, माथा दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. भजन आहे ना, काळ तुम्हाला काहीच करू शकत नाही. आपण रोज म्हणतो ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, आणि परिणाम काय? यमे कुळगोत्र वर्जियले. तुम्हाला एक्सेप्शन आहे, वर्जियले. भजन करताय ना, मग भजन करणाऱ्याला नाही, भजन करणाऱ्याचं कुळ, भजन करणाऱ्याचं गोत्र, या सगळ्यांकडे सुद्धा यमराज येणार नाहीत. असं जर ज्ञानोबारांनी परिणाम सांगितला असेल तर आपण कळी काळाला आखळा, त्याचं स्वरूप जाणा, आणि कमीत कमी काळाचं स्वरूप जाणून तरी जागा रे गोपाळांनो, रामनामी जागा. बरं, इतकंच नाही, महादोष जातीभंगा हा त्याचा एक परिणाम. भगवंताच्या भजनाच्या ठिकाणी जागे व्हा. का? दोष राहत नाही, कुठलाच दोष राहत नाही. सामान्यपणे 3 दोष आहेत आपल्याकडे, सामान्यपणे शास्त्राच्या अनुसार 3 दोष आहेत. कुठले कुठले दोष आहे? मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. प्रत्येकाचा परिणाम स्वतंत्र आहे. मलदोषाचा जर तुमच्याकडे जास्त प्रभाव असेल, पाप करण्याची बुद्धी आहे. विक्षेप दोषाचा जर प्रभाव असेल, अंतःकरणाचं चांचल्य आहे. आणि आवरण दोषाचा प्रभाव असेल, अज्ञान आहे. या 3ही दोषाचा स्वतंत्र प्रभाव आहे. पण भगवंताचं भजन असेल तर 3ही दोष निघून जातील, 3ही दोष निघून जातील. ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नामे सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. भगवंताच्या भजनानं दोष नाही. म्हणून तुम्ही काय करा? जागा रे गोपाळांनो, रामनामी जागा. विठोबा रखुमा हरी जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा
रखुमा हरी जय जय विठोबा रखुमा जगा काळ खाय काय जागा रे गोपाळांनो रामनामे जागा जागा रे गोपाळांनो रामनामे जागा कळी काळा आकळा महादोष जाती भंगा जागा रे गोपाळांनो रामनामे जागा विठ्ठला 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 बोला पंढरी हरी जागा रे गोपाळांनो रामनामी जागा कळी काळा कळा महादोष जाती भंगा. नामदेव महाराजांनी आपल्याला जागं केलं, रामनामाच्या ठिकाणी जागं केलं. त्यातून भगवान परमात्म्याच्या कृपेनं आपल्याला ज्ञान मिळणार आहे, त्याच्यानं आपल्याला कळी काळावर विजय मिळवता येणार आहे आणि त्याच नामसंकीर्तनानं आपल्याला सगळ्या दोषाचं निवारण करता येणार आहे. म्हणून जागा रे गोपाळांनो रामनामी जागा. अजून त्याच्यानं काय परिणाम आहे? अजून त्याच्यानं परिणाम असा होतो की भगवान परमात्म्याच्या भजनाच्या माध्यमातून, भगवंताच्या भजनाच्या रामनामाच्या ग्रहणाच्या माध्यमातून आपल्याला काय होता येतं? आत्तापर्यंत अनेक जपी तपी योगी या सगळ्यांनी हजारो वर्षांपासून केलेल्या साधनेच्या माध्यमातून जो फळ त्यांना प्राप्त होतं तेच फळ आपल्याला रामनामाच्या संकीर्तनानं प्राप्त होतं. अभंगाचं दुसरं चरण. सहस्रदळ समान सकळ अनुहात ध्वनी उठी सहस्रदळ समान सकळ अनुहात ध्वनी उठी सहस्रदळ कमळ सकळ अनुहात ध्वनी उठी सहस्रदळ समान सकळ अनुहात ध्वनी सहस्रदळ सकळ अनुहात ध्वनी उठी सहस्रदळ समान सकळ अनुहात ध्वनी सहस्रदळ समान सकळ अनुहात ध्वनी सहस्रदळ समान सकळ अनुहात ध्वनी नामाचे निबळे रिगाले का नामदेनी पाय पातके रिगाली कमाल नामदेनी पाय पातके रिगाली कमाटी जागा रे गोपाळांनो रामनामे जागा रे गोपाळांनो रामनामे सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनी उठी नामाचे निबळी पातके रिगाली कपाटी. काय होईल अजून? सहस्त्रदळ समान. रामनाम कसं आहे? सहस्त्रदळ समान. सहस्त्र म्हणजे हजार, दळ म्हणजे पाकळ्या. सहस्त्रदळ हे कुणाला शब्द आहे? हा कमळाला शब्द वापरला आहे. सहस्त्रदळ म्हणजे कमळ असतं. जसं कमळाला हजारो पाकळ्या आहेत, जसं कमळाला हजारो पाकळ्या आहेत,
तसं भगवान परमात्म्याच्या भजनाला हजारो फळं आहेत. म्हणून त्या हजारो फळांना एकत्र प्राप्त करून घ्यायचं असेल, जागा रे गोपाळांनो रामनामी जागा, सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनी उठी. अनुहत ध्वनी उठी, अनुहत ध्वनी किंवा अनेक ठिकाणी अनाहत ध्वनी उठी असा पण पाठ आहे बरं का. कदाचित अनाहत हा सगळ्यांच्या परिचयाचा शब्द असेल. अनुहत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पण अनुहत अनेक ठिकाणी वापरलेला आहे. अनाहत त्याच अनुषंगानं आलेला शब्द आहे. काय अर्थ आहे त्याचा? काहीच नाही. अगदी आपण संगीतशास्त्राचा जर विचार केला तर मला वाटतं 2 प्रकारच्या ध्वनी अगदी आरंभीला सांगितलेल्या आहेत. ध्वनीचे असतं 2 प्रकार असतात. एकाला आहत ध्वनी म्हणतात आणि एकाला अनाहत ध्वनी म्हणतात. आहत ध्वनी म्हणजे काय आहे? जो ध्वनी 2 वस्तूंचा एकावर एक आदळल्यानंतर निर्माण होतो त्याला आहत ध्वनी म्हणतात. एकामेकाच्या आदळण्यानं निर्माण होतो तो ध्वनी कसा असतो? आहत ध्वनी. टाळी कशी वाजते? दोन्ही हात जेव्हा एकामेकावर आदळतील तेव्हा टाळी वाजते. एका हातानं टाळी वाजून दाखवा बरं, आहे का शक्य? शक्य नाही आहे. एका हातानं वाजत नाही, कारण ते एकावर एक आदळत नाही तोपर्यंत ध्वनी निर्माण होत नाही. आदळून जो ध्वनी निर्माण होतो त्याला आहत ध्वनी म्हणतात. आणि कुठल्याही वस्तूच्या न आदळण्याशिवाय जो ध्वनी निर्माण होतो त्याला अनाहत म्हणतात. आणि असा जो ध्वनी आहे तो ध्वनी 2 वस्तूच्या न आदळण्याच्या शिवाय जो ध्वनी निर्माण होतो तो जर अनाहत ध्वनी असेल तर हा ध्वनी कुठं निर्माण होतो? हा ध्वनी योगीजनाच्या अंतःकरणामध्ये हजारो वर्षाच्या जपाच्या नंतर आपोआप तो ध्वनी अंतःकरणात निर्माण होतो. तो कशानं निर्माण होतो? हजारो वर्षाच्या तपश्चर्येनं. योगीजन हजारो वर्षाची तपश्चर्या करतात आणि मग त्यांच्या अंतःकरणामध्ये अनाहत ध्वनी निर्माण होतो. आणि तोच अनाहत ध्वनी तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल कधी? जागा रे गोपाळांनो रामनामी जागा. रामनामानं तो ध्वनी प्राप्त होईल. इतकंच नाही, नामाचेनी बळे पातके रिगाली कपाटी. भगवंताच्या भजनाने पातक पळून जातील हे सांगण्याकरता हरिपाठ पुरेसा आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. म्हणून हा विषय पण मी क्षणमात्रच थांबवतो. बस पुढे जायलाच नको आता. पापाच्या राशीच्या राशी तृणा अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. अशा पापाच्या राशी जळून जातात. हे सगळं रामनामाच्या ग्रहणाच्या व्रताचं असलेलं फलित आहे. भगवंताचं भजन आत्मसात केलं की हा सगळा परिणाम प्राप्त होतो. आणि एकादशीचं व्रत केलं की आपल्याला दुसरा परिणाम प्राप्त होतो. मग ते कसं करायचं आहे त्या संबंधानं नामदेव महाराज थोडंसं मार्गदर्शन करत असताना असं म्हटले, दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन. दशमीला काय करावं? दशमीला भगवंताकडे जावं, दशमीला संतांकडे जावं. आणि दशमीला संतांकडं देवाकडं गेलो की दशमीच्या दिवशी दिंडी करावी आणि दशमीच्या दिवशी दर्शन करावं. दिंडी आणि दर्शन असे 2 शब्द घ्या अथवा दिंडी दर्शन असा 1 शब्द घ्या. दोघांच्या संबंधानं स्वतंत्र चिंतन आपल्याला करता येईल. दिंडी करावी म्हणजे या ज्या नगरात तुम्ही जर संतांच्या नगरीला गेला असाल तर संतांच्या नगरीची प्रदक्षिणा असावी, देवाच्या नगरीला गेला असाल तर देवाची नगर प्रदक्षिणा असावी. पण त्या निमित्तानं आपल्याकडून दिंडी व्हावी आणि त्या निमित्तानं संतांचं आणि देवाचं दर्शन व्हावं असं एक म्हणा. किंवा ज्याला काहीच माहिती नाही त्यानं दशमीला काय करायचं? त्यानं दशमीला संतांच्या किंवा देवाच्या तीर्थाच्या ठिकाणी जायचं आणि चालत असलेल्या दिंडीचं नुसतं दर्शन करायचं. म्हणून तुम्ही दिंडी दर्शन म्हणा. परंतु दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन. दशमी एक व्रत करा म्हणजे काय करा? दिंडी दर्शन. एक व्रत कुठलं? दिंडी दर्शन असं घ्या. नाहीतर दुसऱ्या अर्थानं असं घेता येतं की दशमी एक व्रत करा म्हणजे काय करा? दशमी कशी करायची असते? एकभुक्त. दशमी एकभुक्त की नाही? दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला काहीच नाही खायचं, द्वादशीला पुन्हा एकदा जेवायचं. असा हा एकादशीचा उपवास आहे. बरोबर की नाही? असा एकादशीचा उपवास आहे. पण दशमीच्या रात्रीत लोक म्हणतात उद्या एकादशी आहे खाऊन घे. म्हणजे जसं काय आता पुढचा महिनाभर खाणार नाही आहे असा आम्ही आव घेऊन येतो. तो आमचा अभिनिवेश असा असतो जसा महिनाभर आता खाऊन घ्या. नाही तसं करू नये. दशमी एक व्रत, दशमी ही एकभुक्तपणाची असते. म्हणून दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन. एकादशी उपवास. एकादशी मात्र पूर्ण उपवास. एकादशी उपवास तुम्ही जागरण. एकादशीला 2 गोष्टी करायच्या. एकादशीला उपवास करायचा आणि एकादशीला जागरण करायचं. जागरण म्हणजे हरिजागर करायचा, भगवंताचं भजन करायचं. हे एकादशीला करायचं. उपवास पूर्ण उपवास करायचा. एकादशीच्या दिवशी फार तर फलाहार करायचा, फराळ करायचा नाही. अलीकडं आम्ही करतो तो फराळ आहे आणि जी जुनी जाणकार मंडळी करतात तो फलाहार आहे. फक्त फलाहार.
फळांवरच जगायचं, दुसरं काहीच नाही, फळच, फक्त फळं खायची, दुसरं काय. अलीकडं एकादशीचं सगळं मिळतं महाराज, सगळं सगळं. एकादशीचे वडे, एकादशीच्या इडल्या, एकादशीचे डोसे, एकादशीची खिचडी, एकादशीची मिसळ, एकादशीचा डोसा. काही राहिलंय का अजून? हां, गुलाबजाम ते मी पुढच्या वेळी आलो की मला द्या, पण तेवढे अजून खाल्ले नाहीत मी बाबा. काय असतात, कसे असतात, काय कल्पना नाही, माझ्यासाठी नवीन आहे ते. नया है यह, नवीन आहे माझ्यासाठी, पण आहे काहीतरी भरपूर भरपूर भरपूर. आणि आम्ही खूप खातो ना, आम्ही खात नाही असं कुठं आहे, भरपूर खातो आम्ही. तसं करू नये. काही लोकांची व्रत पहा, एकादशीचं व्रत करण्याची पण अनेक लोकांच्या निष्ठा आहेत. काही लोक एकादशीचं व्रत करत असताना फक्त फलाहार करतात, फळं, दुसरं काहीच नाही. काही लोक एकमुक्तपणा करतात, त्याही दिवशी उपवासाचं खातील पण एकदाच खातील. काही लोक एक वाढी करतात, म्हणजे खायला बसले की एकदा जितकं वाढलं तितकंच खातात, त्याच्यापेक्षा जास्त नाही, ते एक वाढी करतात. काही लोक निर्जला करतात. निर्जला म्हणजे फक्त जल घेऊन, दुसरं काहीच नाही, हां, निर्जला करतात, बरोबर ना? पाणी सुद्धा घ्यायचं नाही. हां, पाणी सुद्धा घ्यायचं नाही. ही व्याख्या मला एकानं दिंडीत सांगितली आषाढीच्या सोहळ्यात. तो सासवडचा घाट चढून आला आणि मला म्हणायला लागला, महाराज मी सासवडचा घाट अख्खा चढलो आणि आजची एकादशी माझी निर्जला आहे. मी म्हटलं तुला दंडवतच घातलं पाहिजे. तर म्हटलं थांबा, आधी निर्जला म्हणजे काय ते ऐका. मी म्हटलं काय? तर म्हटलं निर्जला म्हणजे मी पाणी सोडून बाकी सगळं घेतलंय. माझी निर्जला आहे म्हटले, माझी निर्जला आहे. त्याला म्हटलं इथं भेटलात पुन्हा भेटू नका म्हटले. त्यानं निर्जला सांगितलं, काय कुठं काय भेटते. आणि आम्ही कीर्तनकार एवढंच काहीतरी शोधत असतो, भेटलं की आम्हाला कुठंतरी काहीतरी पाहिजे असतं. तुम्ही ध्यानात घ्या, प्रत्येकाची वेगवेगळी एकादशीच्या ठिकाणी स्वतंत्र निष्ठा ठेवलेली मंडळी आहेत. उपवास स्वतंत्र भाग, जागा जागरण केलं पाहिजे, हरी जागर केला पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि सरते शेवटी द्वादशी साधने कोटी कुळे उद्धरती. द्वादशी साधन कोटी कुळे बुद्धर. द्वादशी साधन कोटी कुळे बुद्धरती. द्वादशी साधन कोटी कुळे उद्धरती. द्वादशी साधन कोटी कुळे उद्धरती. द्वादशी साधन कोटी कुळे उद्धरती. नामा म्हणे केशव भाव देईल वैकुंठे. भाव देईल, भाव देईल, भाव देईल, भाव देईल वैकुंठे. भाव देईल वैकुंठे. भाव दे भाव नामा म्हणे केशव भाव देईल वैकुंठी. वैकुंठी वैकुंठी भाव 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 देई.
नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे केशव नामा म्हणे केशव ठाव देईल हा नामा 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 नाम म्हणे केशव नामा नाम म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी जागा रे गोपाळान हा राम जागा रे गोपाळान हा राम राम क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. खूप छान, खूप छान. मला वाटतं देशनीच आपण संपवलं पाहिजे आता. या या याची समाप्ती या देशानेच झाली पाहिजे. पुढचं भैरवीकडे जायची गरजच नाही. हे इतकं तुम्ही जे दिलेलं आहे ना, हे एवढं फक्त कानात आपण साठवू आणि या ठिकाणी आपण थांबू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली जय ज्ञानोबा माऊली, जय जय ज्ञानोबा जय जय ज्ञानोबा माऊली, 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 जय जय ज्ञानोबा माऊली. द्वादशी साधने कोटी कुळे उद्धरती, नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी. नामदेव महाराजांनी शेवटचा निवाडा दिलाय. नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी. वैकुंठात भगवान परमात्मा स्थान प्राप्त करून देईल. आणि ही साधनं जर केली तर कोटी कुळे उद्धरती, अनेक कुळांचा उद्धार आहे. त्याच्यामुळे राम नामग्रहणाचं व्रत काय असेल किंवा एकादशीचं व्रत काय असेल, या दोन्हीच्या ठिकाणी जर आपण स्वतःच्या अंतःकरणाची जागृती केली तर आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ ठाव मिळू शकतो, असा नामदेव महाराजांनी निवाडा दिला.
ज्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने समर्पित करतो. सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत, हरिभक्तीप्राण वैकुंठवासी वाल्मिक महाराज टाकळीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र झालो. मी झालेली सगळी सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने समर्पित करतो. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अनेक मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी परिचित असलेली आणि अपरिचित असलेली अशी अनेक ज्ञानवान मंडळी या खाली बसलेल्या सगळ्या श्रोत्यांमध्ये आहेत. मला हरिभक्तीप्राण आदरणीय पुरुषोत्तम महाराजांनी याची जाणीव करून दिली होती की तुमच्या कीर्तनाला बरीच ज्ञानी माणसं उपस्थित आहेत आणि म्हणून मग मी काही अवघड नाही, आपलं बाबा सोपं जितकं जमेल तितक्या सोप्या पद्धतीनं जितकं जमेल तितक्या पद्धतीनं सेवा करण्याची प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांनी अत्यंत शांततेनं कीर्तन श्रवण केलं. मी तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. माझ्या पाठी उभा असलेला सगळा टाळकरी वर्ग, मी त्यांचे आभार व्यक्त करेन. हरिभक्तीप्राण परमश्रद्धेय आदरणीय नारायण महाराज खिल्लारी गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हे म्हणजे ह्या सगळ्या मंडळींची उपस्थिती असणं हे कीर्तनाला एका विशेष स्थानावर नेण्यासारखं आहे बरं का. आपलं कीर्तन एका विशेष स्थानावर जातं. हरिभक्तीप्राण गुरुजींचं उपस्थित राहणं ही एक मोठी गोष्ट आहे. कारण ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली वारकरी आणि वारकरीतर संगीतामध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केलेली मंडळी आहेत. आपल्या निरंतर साधनेच्या आधारावर त्यांनी मिळवलेलं ते स्थान आहे. कारण हे एका दिवसाचं नसतं, हे अनेक दिवसांची केलेली, अनेक वर्षांची केलेली ती साधना जेव्हा फलित होते तेव्हाच मला असं वाटतं की लोकांना वाटत असतं की आता यांचं ऐकलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला जे त्यांचं ऐकावं वाटतं त्याच्यामागे मोठी साधना आहे. आदरणीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि गुरुजींचा माझा फार नित्याचा आणि रोजचाच संबंध आहे आणि ते संबंध असण्याचं कारणही तितकंच चांगलं आहे. अलीकडच्या या परिस्थितीला अनुसरून आम्ही काही गोष्टी ध्यानात घेतल्या आणि असा एक निर्णय घेतला की आपण ऑनलाईन माध्यमातून वारकरी कीर्तनाचं प्रशिक्षण द्यावं. बरं का बाबा, वारकरी कीर्तनाचं प्रशिक्षण ऑनलाईन माध्यमातून द्यावं, जेणेकरून जी सुशिक्षित मंडळी आहेत, वारकरी कीर्तनाचं शिक्षण घेण्याची इच्छा आहे परंतु 4-4 वर्ष थांबण्याची ज्यांची शक्यता नाही, जॉब असेल, शिक्षण असेल, याच्यामुळे थांबू शकत नाहीत, मग त्यांच्याकरता त्यांचं माध्यम जे आत्ताच्या युगात आहे ते म्हणजे ऑनलाईन. मग आम्ही ऑनलाईन कीर्तन प्रशिक्षण घेण्याचा एक उपक्रम सुरू केला की सध्या तो सुरू आहे. त्याचा आता एक 3रा महिना सुरू आहे. 6 महिन्याच्या कालावधीचा तो उपक्रम आहे. 6 महिन्याचा एक कोर्स आहे. महाराष्ट्रातलं आणि भारतातलं एक अत्यंत नामवंत विद्यापीठ म्हणजे भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठाशी संलग्न असलेला हा कीर्तनाचा उपक्रम आहे, कीर्तनाचा कोर्स आहे. 6 महिन्याचा कोर्स झाला की मग त्याची एक परीक्षा होते आणि ती परीक्षा भारती विद्यापीठाकडून होते आणि भारती विद्यापीठच त्याला सर्टिफिकेट देतं. इतक्या चांगल्या पद्धतीचा तो कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपण रोज काही ना काहीतरी नवीन पद्धतीनं, म्हणजे आम्ही आत्तापर्यंत आमच्याकडे आता 77 विद्यार्थी आहेत हे शिक्षण घेणारं आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की ती सगळी ग्रॅज्युएट आहेत. ती सगळी ग्रॅज्युएट आहेत. सगळी 77च्या 77 मंडळी ग्रॅज्युएट आहेत. कुणी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, कुणी MA केलेलं आहे, कुणी MPhil केलेलं आहे. अशी वेगवेगळी पद्धतीची अत्यंत सुशिक्षित मंडळी आहेत. पण कीर्तन जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे आणि माझ्याही अंतःकरणातली इच्छा आहे की त्यांनी कीर्तन जाणून कीर्तनकार झाले पाहिजेत अशी काही माझी इच्छा नाही. म्हणजे आम्ही 6 महिन्यात कीर्तनकार घडवतो वगैरे प्रकार आमच्याकडे नाही, अजिबात नाही. तुम्ही जर विचारलंच की तुम्ही काय करता तर मी इतकं म्हणेन की आम्ही श्रोते घडवतो. कारण अलीकडं श्रोते घडवणं फार महत्त्वाचं आहे. प्रितेशनं तर मला सांगितलं पुढच्या वेळेला टॅग लावून देऊन टाक, टॅग लाईन. आम्ही काय करतो, आम्ही श्रोते घडवतो. कारण श्रोत्यांना पण आता परवाच्या दिवशी आमचे दाजी यशवंत वैष्णवांना मी सहज प्रश्न केला की गुरुजी संगीत विशारद फार आहेत पण त्या सगळ्यांनाच गाता येतं असं नाही, मग ही अडचण का बरं आहे? तबला विशारद खूप आहेत, त्यांना वाजवता येतं असं काय नाही, ही अडचण काय? त्यांनी सांगितलं तुमचा समज चुकीचा आहे. मी म्हटलं काय? ते म्हटले विशारद व्हायचं असतं ते काही वाजवण्यासाठी नाही. मी म्हटलं मग कशासाठी व्हायचं असतं? समोरचा बसलेला काय वाजवतोय हे आपल्याला कळावं म्हणून विशारद व्हायचं असतं म्हटले. हे कळावं म्हणून मी म्हटलं बस तुमचा एवढा संदर्भ माझ्यासाठी पुरेसा आहे. हे कीर्तन प्रशिक्षण घ्यायचं असतं कशासाठी? कीर्तनकार काय सांगतोय ते कळण्यासाठी. तेवढं कळण्यासाठी पण आपल्याला काही प्रशिक्षण अभ्यास केला पाहिजे. आणि त्या सगळ्या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गांमध्ये आदरणीय हरिभक्तीप्राण गुरुवर्य नारायण गुरुजी खिल्लारी
वारकरी संगीताचं प्रशिक्षण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना देतात आणि म्हणून त्यांचा माझा नित्याचा रोजचा संबंध आहे. ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे कुंदन महाराज बोरसे या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये एक अत्यंत मोठं नाव आहे. मी सकाळीच थोडंसं असं बघितलं की आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराजांनी असं म्हटलं त्यांच्याकडे बघून की मला मोह आहे तुमची गवळण ऐकण्याचा, आणि मग ते गवळण म्हटले. बरोबर आहे ना? हां, अशा पद्धतीनं त्यांचा आवाज ऐकण्याचा मोह श्रीगुरूंना व्हावा या 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 पद्धतीनं त्यांची सगळीची वाटचाल आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय प्रभाकर महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांची माझी मागे एका कीर्तनामध्ये भेट झाली होती. शिवूरला भेट झाली होती. त्यामुळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होतो. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ वारकऱ्यांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होतो. आम्हाला अत्यंत चांगली अशी कीर्तनामध्ये मृदंगाची साथ मिळाली. ते हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज. मी कृष्णा महाराजांच्याही चरणी अत्यंत विनम्र भावाने वंदन करीन की त्यांनी अत्यंत सुंदर कीर्तनाला पूरक पोषक जितका हवं तितकाच पखवाज वादन केला आणि म्हणून कीर्तनामध्ये एक स्वतंत्र रंग निर्माण झाला. मी त्यांचे आभार व्यक्त करेन. उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही छान पद्धतीनं ऑपरेट केलं. कोणत्याही पद्धतीचा त्रास आम्हाला होऊ दिला नाही आणि या श्रोत्यांना चांगलं ऐकू घातलं म्हणून तुमचे अनेक आभार व्यक्त करतो. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. झालेली सगळी सेवा गुरुरे बाबांच्या चरणी समर्पित करतो. हरिभक्तीपरायण आदरणीय पुरुषोत्तम महाराजांचे आभार व्यक्त करतो की आपण इथंही सेवा करण्याची संधी दिली आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय कोणी जागेवरून उठू नये आणि कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. जेवणाची नाट काही बरोबर नसते. जरी घर जवळ असलं तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आता भजन झालेलं आहे. एक 10 मिनिटामध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण आटोपणार आहोत. रामकृष्णारी मंडळी, वैकुंठवासी बाबांचं वैकुंठ गमन होऊन आज 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. असंच 3 वर्षापूर्वी सकाळी 10:18 पांडुरंगाचं नामस्मरण करत बाबा आपल्याला सोडून गेले. परंतु बाबांनी जी शिदोरी आपल्यासाठी दिली संस्काराची, ज्ञानाची, ती अमोल किमतीची आहे. खरं म्हटलं तर आमचं परम भाग्य आहे की आम्ही बाबांच्या परिवारामध्ये जन्माला आलो. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. वैकुंठवासी बाबांच्या बाबत महाराजांनी विचारलं. मी म्हटलं ते प्रचंड विनोदी होते पण तेवढेच निर्भीड होते. असं होतं महाराज. फणसाच्या अंगी काटे आत अमृताचे साठे. एवढंच एक तुकोबरायांचं प्रमाण मी आपल्याला सांगेन. वेळ मात्र खूप झालेला आहे. बाबांच्या विषयी आपल्या सगळ्यांना काही माहिती आहेत. ते बाबांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि आज या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्रातलं उदयोन्मुख उच्च विद्याविभूषित असं व्यक्तिमत्व पूजनीय आदरणीय हरिभक्तपरायण, ज्यांच्या नावात जय आणि यश एकत्र आहे आणि आपल्या सगळ्यांचं भाग्यवंत, आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्यामध्ये परमनंट असे भाग्यवंत महाराज आलेले आहेत.
आपलं भाग्य कधीतरी असतं, ते जन्मानेच भाग्यवंत आहेत, हे आपलं भाग्य आहेत. आणि दुसरं भाग्य असं आहे, गुरुजी महाराज IT इंजिनियर आहेत, त्यामुळे कार्यक्रम घेणाऱ्यांना काही जास्त टेन्शन नाही. सध्या जो काळ आहे तो IT च्याच लोकांचा आहे, ऑनलाईन लोकांचा आहे. आणि महाराज ते सांभाळून हे करतात, ही तरुणांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे. असे महाराष्ट्रामध्ये अशा माणसांची प्रचंड अशी गरज आहे. अत्यंत तरुण कीर्तनकार असतानाही वैकुंठवासी अण्णांची आठवण आज आली. आपल्यामध्ये जे काही श्रोते आहेत बाबा महाराजजी, आम्ही सर्वांनी जवळपास 70% लोकांनी वैकुंठवासी आचार्य अण्णांना अनेकदा ऐकलेलं आहे. त्यांचं ऐकण्याची संधी आम्हाला या जन्मामध्ये वैकुंठवासी आईसाहेब यांच्यामुळे मिळाली, वैकुंठवासी बाबांमुळे मिळाली. आणि त्यामुळे इकडचा जो काही श्रोतू वर्ग आहे हा आपल्यावरती प्रचंड खुश आहे. जरी आपण पेढे चारले असतील तरी कोणाची गिरकी वळाली नाही. कारण वाढणारा जरी उदार असला, खाणाराला कळलं पाहिजे सुग्रणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे रसज्ञ असले पाहिजे. आपण काय खातो, कशाबरोबर काय खावं, महाराजांनी सांगितलं. कीर्तन कळण्यासाठी प्रशिक्षण आहे. खऱ्या अर्थाने इथं जे काही कार्यक्रम होतात हे सर्व श्रोतवर्ग गायनाचे श्रोते आहेत. वैकुंठवासी आमचे आजोबा गोपाळ बाबा यांनी संपूर्ण आयुष्यभर फक्त काकडा भजन आणि भजनच केलं. रात्रभर जर या मंदिरामध्ये बसले तर पहाटेचा काकडा केल्याशिवाय ते निघत नव्हते. ज्या वेळेला काकड आरती होईल त्यावेळेला त्यांचा दिवस उगायचा. अशी थोर भजनाची परंपरा या निकम परिवारासाठी मिळाली. स्वतःच नाही तर या परिसरामध्ये अनेक गावांमध्ये त्यांनी भजनं केले. वैकुंठवासी कृष्णगुरुजी इथं यायचे, वैकुंठवासी चांगदेव नाना इथून आई साहेबांकडे सोमठाण्याला जायचे, पायी पायी जायचे. ही परंपरा आहेत. आमचं भाग्य आहेत की तुमच्यासारखे भाग्यवंत महाराज आम्हाला मिळाले. तुमचा पुन्हा पुन्हा एकदा या ठिकाणी निर्देश व्यक्त करतो. आणि आपल्याला कीर्तनामध्ये सुस्वर असं जे आपण फक्त मोबाईलवरती यूट्यूबवरती बघत होतो, बरेच श्रोते ज्यांना लाईक करतात, काही लाखो करोड श्रोते आहेत ते आमचे खिल्लारी गुरुजींचे. आणि आज प्रत्यक्ष दर्शनाची संधी वैकुंठवासी बाबांच्या कृपेने आपल्याला या ठिकाणी मिळाली. खरं म्हणजे मराठवाड्याला ती देणगीच आहे. पण आमचे कुंदन महाराज जळगावचे आणि असं असतानाही हे विशेष आहे. कलाकारांची जी काही खाण आहेत ती खरी म्हणजे मराठवाड्यामध्ये आहेत. आमचे गुरुजी प्रभाकरजी महाराज चन्ने यांनी पण यामध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं साथ केली. आणि आमच्या कृष्णा महाराजांनी त्यांना मृदंगाची प्रचंड अशी योग्य अशी साथ या ठिकाणी दिली. या सर्व गुणीजनांचं मी या ठिकाणी वंदन करतो. आणि खरं म्हटले म्हणजे जीवनामध्ये काही लोकांची प्रेरणा, काही लोकांचा धाक, काही लोकांचा आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने वैकुंठवासी बाबा तर गेले, परंतु बाबांचा ज्या लोकांमध्ये प्रचंड असा जीव होता आणि जी चांगली कामं केल्यानंतर बाबा ज्यांचं कौतुक करायचे, ज्यांच्या प्रेरणेमुळे आपले सगळे काही कार्यक्रम चालतात, ज्यांनी संपूर्ण आयुष्य बाबांच्या सानिध्यात बंधू प्रेमापोटी घालवलं, ते आमचं आशीर्वादरूप व्यक्तिमत्व नाशिक जिल्ह्याचं नांदगाव येवल्याचं वैभव आदरणीय आनंद भाऊ यांचा 75वीचा महोत्सव यावर्षी सुरू आहे. त्या अनुषंगाने गीता जयंती सोहळ्यामध्ये मी हेतू पुरस्कार काही आगवण बाबा शाल पण नेली नाही, लोकांच्या गर्दीमध्ये काही सहभागी झालो नाही. मला दुसऱ्याच्या लग्नात उसळ वाढायची सवय नाही. त्याच्यामुळे आपण जेणेकरून बाबा वैकुंठामध्ये खुश होतील या अनुषंगाने आदरणीय भाऊंचा या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने छोटेखानी एक सन्मान चिन्ह आणि शाल देऊन आपण थोडासा गौरव करत आहोत. आदरणीय भाऊंनी तो स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो. आपले हरिभक्तपरायण भाग्यवंत महाराज यांच्या हस्ते आपण त्यांना ते देणार आहोत. चला या. बर
या आगवन बाबा दादा या भाऊ या ना अशोक भाऊ या या हार घे हार दुसरं तयार करा वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की यानंतर आमच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये सावलीप्रमाणे माझ्यासोबत उभे असतात आणि बाबांच्या नंतर वडीलकीचे या सर्व पारमार्थिक कार्यक्रमांमध्ये जे जबाबदारी पूर्ण निष्ठेने सांभाळतात आणि आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कृतज्ञता कशाला म्हणतात ती ज्यांच्याकडून शिकावं ते आमचे आदरणीय रमेश दादा यांचं पण हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भाऊंचा सोहळा या ठिकाणी होत असताना आमच्या सानिध्यात सदैव आमचे मार्गदर्शक सवंगडी असणारे दादा त्यांचं पण या ठिकाणी आपण छोटेखाली सन्मान चिन्ह आणि शाल हार देऊन त्यांचा गौरव करीत आहोत. आदरणीय महाराजांना विनंती करतो की त्यांनी दादांना गौरवित करावं सन्मानित करावं. या चन्ने गुरुजी या ना या ना गुरुजी या केलारी गुरुजी या 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 कुंदन महाराज या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्णारी. त्यानंतर सटाणा तालुक्याचं पारमार्थिक वैभव ज्यांनी 5 नर्मदा परिक्रमा ह्या वयामध्ये पूर्ण केल्या आणि आता 6वीची तयारी आहे. 6 नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या. खरं म्हणजे आपली त्र्यंबकची दिंडी 8 दिवसाची असते. त्याच्यामध्ये वारकऱ्यांच्या विनंत्या करून करून वर्षभर मी विनंती करत असतो तरी काही बिचारे बॅगा टाकून देतात 2 दिवसांनी येतात. काही बिचारे म्हणतात माईकमध्ये पुकारलं नाही आम्हाला सांगितलं नाही. आता या नर्मदा परिक्रमावाल्यांना काही नर्मदा मैया कधी कॉल करत नाही पण त्यांच्या अंतःकरणामध्ये जो सद्भाव आहे खरं म्हणजे या वयामध्ये आदरणीय कृष्णा तात्यांनी 6 परिक्रमा पूर्ण केल्या. नर्मदा मैयांची त्यांच्यावरती कृपा आहेच साधू संतांची कृपा आहेत. त्यांचंही संत पूजन करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली. आदरणीय महाराजांना विनंती करतो की या पंतदादा या वैभव महाराज या काशीनाथ महाराज या दादा या या इकडे या इकडे या महाराज
या पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की. या ठिकाणी संत पूजन कार्यक्रम आटोपलेला आहे. फक्त एक 5 मिनिटाचा कार्यक्रम शिल्लक आहे. खरं म्हणजे काही युवक ज्यांच्यामध्ये नर्मदा मैयाने कृपा केली आणि ते नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले ते आमचे दीपकांना काळे यांनी पण 3 नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या. त्यांचं पण आपण एक शाल देऊन या ठिकाणी गौरव करत आहोत. आपल्या टाकळी गावातून पहिल्यांदा 2 भाग्यवंतांनी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. ते म्हणजे आमचे अरविंदराजे पवार आणि दुसरे शिवराम दशरथ पवार यांनी पण इकडे यावं. संत शंकर स्वामी संस्थानचे विश्वस्त आमचे मार्गदर्शक पूजनीय रामभाऊ आबा हे त्यांना शाल घालून त्यांचा गौरव करतील. आदरणीय आबांनी भाऊसाहेब महाराज जिरीकरांनी ज्ञानेश्वर माऊली जिरीकरांनी इकडे यावं. या या नाही का बरोबर या माऊली या जिरीकर माऊली गणेश महाराज या. त्यानंतर आत्ताच नगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्या आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे हृदयस्थ मित्र वर्गमित्र आदरणीय अमोलजी नावंदर यांच्या सौभाग्यवती प्रचंड मताधिक्याने मला वाटतं बिनविरोध निवडून आल्या आणि नांदगाव नगरपालिकेच्या गटनेत्या बनल्या. अमोल भाऊंना विनंती करतो की आपण स्टेजकडे यावं, साधू संतांचे आशीर्वाद घ्यावे आणि मोकळ्या मनाने जनसेवा करावी. खरं म्हणजे त्यांच्यावरती कृपा जी झाली, आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे यांचे ते म्हणजे उजवे हात, खऱ्या अर्थाने अण्णांचा त्यांनी विश्वास या ठिकाणी संपादन केला आणि त्या विश्वासाच्या पोटी अण्णांनी त्यांना खऱ्या अर्थाने गटनेती पदाची शाबासकी बक्षीस त्यांना मिळालं. अमोल भाऊंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. भाग्यवंत महाराजांना विनंती करतो की अमोल भाऊंचा त्यांनी त्या ठिकाणी सत्कार करावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नावंदरांसाठी खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. यानंतर दीपकजी पांडव नगरसेवक ते पण या ठिकाणी आले, त्यांनी पण इकडे यावं. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज नरोडे, त्यानंतर दिलीप महाराज आहेर, सुखदेव महाराज बिन्नर आणि वसंत महाराज डोमाडे यांनी त्यांचा सत्कार करावा. या त्यानंतर सुनीलजी जाधव शिवसेनेचे शहराध्यक्ष ते पण या ठिकाणी आले, त्यांनी पण इकडे यावं. या या ना महाराज या. हे बघा, या कार्यक्रमासाठी आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी आलात. मी आपल्या सर्वांचं ऋणी आहोत. यामध्ये सर्व गावांचे वारकरी मंडळी आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख केला तर कदाचित एखाद्याचं नाव राहून जाणार आहेत. जेवढ्या जेवढ्या वारकऱ्यांपर्यंत आपल्यापर्यंत आवाज जातो, मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहेत, आभारी आहेत. अशीच कृपादृष्टी सदैव आमच्यावरती राहू द्यावी आणि या कार्यक्रमासाठी दरवर्षी यावं ही आपल्याला विनंती आहे. फक्त आदरणीय या ठिकाणी सर्व मंडळीची मानसिकता संपलेली आहे. समय सूचकता जाणून आपल्याला विनंती आहे. कार्यक्रम संपला, परंतु आता घेऊनच जावा ही आपल्याला विनंती आहे. रामकृष्ण. 1 मिनिट सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे.
एक महत्वाची सूचना अशी आहे की या पवार यांचं 2 दिवसापूर्वी देहावसान झालं. एवढ्या मोठ्या नेत्याचं देहावसान झाल्यानंतर आपण त्यांना आपल्या या कार्यक्रमाच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करीत आहोत. त्याकरता सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहेत. आदरणीय विजू पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ते पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी पण या ठिकाणी ऋनिर्देश व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की अजितदादा हे फार वेगळं व्यक्तिमत्व होतं. झाले भाऊ होतील भाऊ, पण या समय हे या अनुषंगाने दादांच्या प्रती आदरभाव व्यक्त करून जी काही घटना घडलेली आहेत संबंध महाराष्ट्राच्या हृदयाला ती लागलेली आहेत. आपण सर्वांनी जागेवरती 2 मिनिटाकरता उभं राहावं ही आपल्याला विनंती आहे.